ओके. नमस्कार मंडळी. तुमच्या सगळ्यांचं आरोग्य संपदा या विशेष सत्रात स्वागत आहे. मी प्रसाद पानवळकर, बृहन महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष. आणि आपल्याबरोबर आज प्रमुख वक्ते आहेत डॉक्टर राधिका फडके. ह्या मूळच्या पुण्याच्या आहेत आणि पुण्याच्या बीजे मेडिकल मधून त्यांनी एमबीबीएस पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर त्या बर्मिंगहॅम अलाबामा इथे आल्या आणि तिथून त्यांनी न्यूट्रिशन मध्ये पीएचडी केली आणि नंतर त्यांनी इंटरनल मेडिसिन मध्ये एमडी केलेलं आहे. तर खरंच कौतुक आहे की पीएचडी आणि एमडी असं एक युनिक कॉम्बिनेशन आहे. तेवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत. तिथून नंतर त्या बॉस्टनला गेल्या आणि त्यांनी तिथून टफ्ट्स मेडिकल सेंटर मधून एंट्रोक्रोनॉलॉजी आणि न्यूट्रिशन मध्ये मेटाबॉलिझम मध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलं. सो धन्यवाद डॉक्टर, तुमचं स्वागत आहे. आणि आता गेली 10 वर्ष त्या फ्लोरिडामध्ये राहतात, साऊथ फ्लोरिडा मायामी एरियात. तर आजचा विषय पण एकदम जोरात आहे, थायरॉइड. बऱ्याच लोकांना याच्याबद्दल प्रश्न असतील, तर त्यामुळे आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया. त्याचबरोबर गौरव पटवर्धन जे आमच्या समितीतले ईसी मेंबर आहेत आणि सगळं वेब ऍडमिन आणि फ्लायर बनवणं, तुमच्यापर्यंत ही माहिती घेऊन येणं. तर गौरव, तुझे पण धन्यवाद. आणि एवढं बोलून मी थांबतो आणि डॉक्टर राधिका फडके, परत एकदा आरोग्य संपदा या सत्रात तुमचं स्वागत. आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला या विषयात मिळेल आणि आम्ही उत्सुक होते ऐकायला. धन्यवाद. थँक्यू. तर नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि सर्वप्रथम प्रसादजी आणि डॉक्टर एकनाथ नाईक यांचे खूप धन्यवाद मला या फोरमवर बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि बीएमएम ला हा उत्तम उपक्रम चालवण्याबद्दल. खरंच मी सुद्धा परवा जाऊन आरोग्य संपदा सिरीज युट्यूब वरचे प्रिव्हियस लेक्चर्स ऐकले आणि या माध्यमातून तुम्ही जे अवेअरनेस स्प्रेड करायचा प्रयत्न करत आहात आणि जे काम करत आहात त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच. सो खूप धन्यवाद तुम्हाला सुद्धा आणि गौरवजी तुम्हाला या टेक्निकल सपोर्टसाठी. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. आता मी स्क्रीन शेअर करून आपल्या थायरॉइड या विषयाकडे वळते. तर बेसिकली प्रसादजींनी सांगितलं तसं मी एक एंडोक्रिनॉलॉजिस्ट आहे आणि एंडोक्रिनॉलॉजिस्ट म्हणजे हॉर्मोन डॉक्टर. आमच्या क्लिनिकमध्ये जे पेशंट्स येतात ते आयदर सेल्फ रिफर्ड असतात किंवा प्रायमरी केअर डॉक्टरकडनं रिफरल असतं फॉर ॲबनॉर्मल लॅब्स किंवा काही काही सिम्पटम्स असतात त्यांना दॅट इज सजेस्टिव्ह ऑफ एंडोक्राईन डिसऑर्डर. त्यांच्यासाठी आम्हाला ते आमच्या क्लिनिकमध्ये येतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बॉडीमध्ये साधारण 50 हॉर्मोन्स रिलीज होतात आणि मेजॉरिटी आमच्या क्लिनिकमध्ये डायबिटीसचे पेशंट्स असतात, पण सेकंड मोस्ट कॉमन थायरॉइडचे पेशंट्स असतात. बाकी अदर रेअरर एंडोक्रिन डिसऑर्डर्स असतात, अड्रिनल, पिट्युटरी, ऑस्टिओपोरोसिस, पॅराथायरॉइड, ज्यांचं नाव सुद्धा लोकांनी ऐकलेलं नसतं. त्याच्यामुळे एंडोक्रिनॉलॉजी हा शब्द सुद्धा लोकांना काही काही वेळेला म्हणायला अवघड जातो. तर विदाउट फर्दर अड्यू पण चालू करू. याच्यामध्ये मी पहिल्यांदा हे कव्हर करू इच्छिते की थायरॉइड ग्लँड म्हणजे नक्की काय, कुठे असतो, काय करतो तो, आणि मग पुढे आम्ही इव्हॅल्युएट कसं करतो तो की थायरॉइडचं संतुलन आहे किंवा नाही आहे. सिम्पटम्स फंक्शनल थायरॉइडिझमचे म्हणजे हायपो आणि हायपर थायरॉइडिझम याच्यावर नंतर आपण थोडं वळूया. आणि मग स्ट्रक्चरल थायरॉइड डिसऑर्डर्स म्हणजे थायरॉइड नॉड्यूल्स, गॉइटर्स किंवा कॅन्सर. शेवटी मला थोडा टाइम फक्त स्पेशल सिच्युएशनसाठी रिझर्व करायचं आहे. जे आमच्याकडे कॉमनली क्वेश्चन्स येतात किंवा कॉमन सिनारिओज असतात त्याच्यावर मी थोडं हायलाईट करायचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिल्यांदा थायरॉइड ग्लँड म्हणजे काय आणि कुठे असतो. तर हा सर्वात मोठा एंडोक्रिन ऑर्गन आहे. साधारण मोठा जरी असला तरी 20 ते 25 ग्रॅमचाच आहे फक्त, आणि आपल्या गळ्याच्या खालच्या भागाला तो असतो. म्हणजे जर तुम्ही स्वतःच्या गळ्याकडे पाहिलं आणि पहिला जो प्रॉमिनन्स जरा हार्डवाला असतो तो कार्टिलेज असतो, व्हॉइस बॉक्स, ऍडम्स ऍपल, आणि त्याच्या खालती हा थायरॉइड ग्लँड सिच्युएटेड असतो.
हा बटरफ्लाय शेप्ड ग्लँड आहे, खूप सुंदर फुलपाखरूच्या आकाराचा. राईट लोब, लेफ्ट लोब आणि एक छोटा मध्ये कनेक्टिंग पीस. आणि इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे या थायरॉइड ग्लँड बद्दल, की जेव्हा आपण गर्भात असतो तेव्हा त्याची डेव्हलपमेंट आपल्या साधारण जिभेच्या खालच्या एरियामधनं होते आणि ते हळूहळू त्याची वाटचाल 12व्या आठवड्यापर्यंत जिभेच्या आय मीन गळ्याच्या खालती ते पोचतं आणि ते फंक्शनल व्हायला लागतं. तर थायरॉइड ग्लँड हे 2 प्रकारचे हॉर्मोन्स मेनली प्रोड्यूस करतं. त्याचा गोल असा आहे की आपण डाएटमध्ये जे आयोडीन घेतो ते ऍक्टिव्हली ट्रॅप करतो थायरॉइड ग्लँड. मग त्याचं पुढे प्रोसेसिंग करतो आणि T4 हॉर्मोन म्हणजे थायरॉक्सिन आणि T3 हॉर्मोन म्हणजे ट्राय आयोडो थायरोनिन हे प्रोड्यूस होतं. आपली बॉडी मेजॉरिटी ऑफ द टाइम्स T4 प्रोड्यूस करते. जवळजवळ 95% आपलं T4 मध्ये प्रोडक्शन असतं आणि ते ऍक्च्युली स्टोअर होतं थायरॉइड ग्लँडच्या त्या छोट्या फॉलिकल्समध्ये. केव्हाही तुम्ही बघा, साधारण 2 ते 3 महिन्याचा आपल्याकडे पुरवठा असतो किंवा साठा असतो या T4 हॉर्मोनचा. मग जशी आपली बॉडीची रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे T4 आणि T3 ब्लडस्ट्रीम मध्ये डिरेक्टली रिलीज होतं. तिकडे जाऊन ते नुसतं असं फ्लोट करत नाही, पण ते ऍक्टिव्हली कॅरी केलं जातं थ्रू बाइंडिंग प्रोटीन्स अंटिल इट रिचेस द व्हेरियस ऑर्गन्स. पण थायरॉइड असं नाहीये की गळ्यातच आहे आणि तिकडेच लोकल प्रोडक्शन कॉज करतं आणि तिकडेच इफेक्ट करतं. मी म्हटलं तसं ते ब्लडस्ट्रीम मध्ये भरपूर ऑर्गन सिस्टम्सला वर काम करतं आणि हे सगळ्या आहे याचा सूत्रधार म्हणजे पिट्युटरी. थायरॉइड बाय इटसेल्फ काम करत नाही, पण ते जेव्हा T4 आणि T3 हॉर्मोन्स रिलीज करतं आणि ते ऑर्गन सिस्टम्सवर ऍक्ट करतं तेव्हा ते नेगेटिव्ह फीडबॅक आपल्या ब्रेनला देतं. म्हणजे इकडे आपण जिथं टिकली लावतो साधारण तिकडे एक छोटा दुसरा एंडोक्रिन ऑर्गन आहे, त्याचं नाव आहे पिट्युटरी आणि त्याच्यावरती थोडा हायपोथॅलॅमस आहे. तर हा जो ब्रेन मधला सूत्रधार आहे तो सगळं हे मॉनिटर करतो, फीडबॅक घेतो आणि त्याप्रमाणे एक वेगळा हॉर्मोन सिक्रीट करतो ज्याचं नाव असतं TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. ज्याचा रोल असतो की तो थायरॉइडवर जाऊन ऍक्ट करतो आणि थायरॉइडला सांगतो तू काम कर किंवा तू काम करू नकोस आणि त्याप्रमाणे T4 आणि T3 प्रोडक्शन होतं. तर हे सगळं खूप सुरळीतपणे इंट्रिकेटली कॉम्प्लेक्स फीडबॅक लूपनी मेंटेन केलं जातं आणि ही खासियत आहे एंडोक्रिन ऑर्गन्सची की ते रिलीज जे हॉर्मोन्स करतात ते सगळ्या बॉडीवर युजली अफेक्ट करतात, पण कॉन्स्टंटली फीडबॅक घेऊन ते ऍडजस्टमेंट आणि सेल्फ म्हणजे रिकॅलिब्रेशन करत असतात. जेव्हा सगळं सुरळीत चालू असतं तेव्हा आम्ही या कंडिशनला यू थायरॉइड कंडिशन असं म्हणतो. तर थायरॉइड हॉर्मोन नक्की ऑर्गन्सला पोचून करतं काय? मी थोडं इकडे ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह देण्याचा प्रयत्न केलाय, पण थायरॉइड हॉर्मोन सगळ्या टार्गेट ऑर्गन्सला जाऊन इंडिव्हिज्युअली काम करतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही हार्ट घेतला तर तुमचं हार्ट रेट ते अफेक्ट करतं, कार्डियक आउटपुट अफेक्ट करतं, रेस्पिरेटरी रेट लंग्सवर अफेक्ट करतो, पचनक्रिया अफेक्ट होते थायरॉइडमुळे. आणि हे सगळं फार महत्वाचं असतं. म्हणजे आपण गर्भात असतो तेव्हा सुद्धा आपलं नर्वस सिस्टम जे डेव्हलप होत असतं ते थायरॉइडच्या निगराणीखाली असतं. IQ काही काही वेळेला थायरॉइडनी सुद्धा डिटर्मिन केलेला जातो. हे म्हणजे ग्रोथचा ऍस्पेक्ट झाला आणि मग पुढे डेव्हलपमेंटसाठी तर ते महत्वाचं आहे. पण जे न्यूट्रियंट्स आपण घेतो, कार्बोहायड्रेट्स म्हणा, प्रोटीन, फॅट, हे सगळं सुद्धा ते एनर्जीच्या स्वरूपात आपल्याला प्रेझेंट करतं आणि ओव्हरऑल बेसिक मेटाबॉलिक रेट जो म्हणतो आपण मेटाबॉलिझमचा प्रमुख हिस्सा ते थायरॉइड डिटर्मिन करतं. तर थोडक्यात तुम्ही हे आपलं इंजिन ऑइल समजा, कीप्स एव्हरीथिंग रनिंग स्मूथली आणि कीप्स एव्हरीथिंग इन ऑप्टिमल फंक्शन.
त्याच्यामुळे ऑफन टाइम्स थायरॉइडला थर्मोस्टॅट, हीटर, इंजिन ऑइल असे काही शब्द वापरले जातात. तर थायरॉइड डिसऑर्डर्स आम्ही डायग्नोज कसे करतो? एक तर आम्ही जे तुमचं सिमटम्स आहेत त्याच्यावर फोकस करतो. पण हे कॉमन ब्लड टेस्ट मी आतापर्यंत जे सांगत होते, TSH, T4, T3, फ्री T4, या कॉमन ब्लड पॅनल्स असतात ज्या क्वेस्ट, लॅबकोर वगैरे मध्ये उपलब्ध असतात आणि त्याच्यावरनं सुद्धा आम्ही डायग्नोसिस करतो. डिसाइड्स दॅट थायरॉइड अँटीबॉडी लेवल्स असतात, ते सुद्धा आम्ही काही काही वेळेला मेजर करतो आणि हे मी थोडं पुढे जाऊन एक्सप्लेन करणार आहे. तर आतापर्यंत तरी तुम्हाला समजलं असेल की हे फक्त आयसोलेटेड प्रोसिजर नाहीये थायरॉइड हॉर्मोन प्रोडक्शनची, पण ब्रेन बरोबर त्याचं संतुलन मेंटेन करणं गरजेचं असतं. तर फॉर एक्झाम्पल हायपोथायरॉइडिझम मध्ये जेव्हा थायरॉइड हॉर्मोन इनफ प्रोड्यूस होत नाही, तेव्हा तुमचे थायरॉइड लेवल्स घसरतात. त्याच्यामुळे तो डॉटेड एरो आहे थर्ड याच्यामध्ये, गिव्हिंग लेस सिग्नल टू द ब्रेन, आणि त्याच्यामुळे पिट्युटरी ग्लँड जास्ती TSH फॉर्म करतं. आणि हे काउंटर इंट्युटिव्ह असतं खूपशा पेशंट्सना, म्हणून मी हा इथं चार्ट मेन्शन केलेला आहे की थायरॉइड लेवल्स कमी जरी असतील तरी तुमचा TSH हाय का असतो, त्याच्या पाठीमागे हे कारण आहे. कारण थायरॉइड इज बीइंग ट्राईंग टू बी स्टिम्युलेटेड बाय द पिट्युटरी. तसंच त्याच्या उलट हायपर थायरॉइडिझम, ज्याच्यामध्ये थायरॉइड लेवल्स हाय असतात, TSH लो असतं. तर आता आपण बघूया, हे तर आपले थायरॉइडचे ऍक्शन्स साधारण आपल्याला कळाले आतापर्यंत. पण थायरॉइडचं संतुलन जेव्हा बॅलन्स जेव्हा व्यवस्थित असतो तेव्हा आपण व्यवस्थित आपल्याला वाटतं. पण जसं जसं ते संतुलन बिघडतं तसे तसे आपल्याला सिमटम्स यायला लागतात. आणि दोन मुख्य प्रकारचे थायरॉइड डिसऑर्डर्स म्हणजे हायपोथायरॉइडिझम, म्हणजे ज्याच्यामध्ये थायरॉइड लेवल्स कमी असतात, आणि हायपर थायरॉइडिझम, ज्याच्यामध्ये थायरॉइड लेवल्स खूप जास्ती असतात. तर आपण हायपोकडे आधी वळूया. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये, पण समजा वजन तुमचं वाढतंय फॉर नो रिझन, केव्हा तुम्हाला चांगली जीवनशैली तुम्ही फॉलो करत आहात पण वजन कमी होत नाही आहे, तर ते एक इंडिकेटर असू शकतं की थायरॉइड डिसऑर्डर आहे तुम्हाला. थकवा भरपूर यायला लागतो आणि काही काही वेळेला कॉन्स्टिपेशन होतं. जुन्या म्हणजे मेंटल फॉगीनेस होऊ शकतं किंवा क्लॅरिटी थॉटची एवढी नसते. ओल्डर किंवा आपल्या सिनियर पेशंट्स मध्ये मेमरी डिफिकल्टीज कुड बी द फर्स्ट साइन ऑफ अ थायरॉइड डिसऑर्डर. हार्ट कडे गेलो तर काही काही वेळेला हार्ट रेट आपलं थोडं स्लो असतं आणि दॅट इज इन अ लिटल एक्स्ट्रीम केसेस ऑफ हायपोथायरॉइडिझम. चेहरा सुजलेला असतो किंवा डोळ्याभोवताली थोडी सूज दिसते, त्वचा कोरडी पडते, केस गळतात, मानसिक पाळी वेळच्या वेळी येत नाही, इन्फर्टिलिटी होऊ शकते, मिसकॅरेजेस होऊ शकतात आणि थंडी खूप जास्ती वाटू शकते. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की प्रत्येक ऑर्गन सिस्टम मध्ये काही ना काहीतरी दोष व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे ही लक्षणं येतात. पण ओव्हरऑल दीज आर सिम्पटम्स ऑफ स्लोईंग डाऊन. हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड लेवल्स कमी. याच्या उलट हायपर थायरॉइडिझम आहे, ज्याच्यामध्ये थायरॉइड लेवल्स खूप जास्ती आहेत. त्याच्यामुळे वजन घटायला लागतं. तुम्ही काही केल्या वजन वाढू नाही शकत, किंवा काही काही वेळेला फ्रँकली भूक भरपूर लागते, खूप जास्ती प्रमाणात तुम्ही खाऊन सुद्धा तुमचं वजन वाढत नाही. एनर्जी भरपूर असते पण नर्वस भरपूर असता, इरिटेबल असता किंवा झोप लागत नाही, एन्झायटी असते. काही काही वेळेला फ्रँक डायरिया असतो, पण मोर कॉमनली लूज स्टूल्स किंवा फ्रिक्वेन्सी तुमची बाथरूमला जाण्याची ती वाढते. हातपाय थरथरायला लागतात किंवा हृदय फार फास्ट बीट व्हायला लागतं किंवा इरेग्युलर व्हायला लागतं. डिझिनेस होऊ शकतो.
मग त्वचा तुमची थोडी जास्ती वॉर्म किंवा असं फीवर नाही पण फीवरिश असं थोडं हायर टेम्परेचर असू शकतं. केस परत गळू शकतात, नख तुटू शकतात. मग मेन्स्ट्रुअल सायकल ॲबनॉर्मॅलिटीज आहेतच. अम, आणि घाम खूप येतो किंवा खूप जास्ती गरम वाटायला लागतं. हे सगळे सिम्पटम्स हायपरथायरॉइडिझमचे आहेत. आता याच्यामध्ये जे एक मी मेन्शन केलेलं आहे, पेन बिहाइंड द आईज किंवा बल्जिंग ऑफ द आईज, याच्यावर आपण नंतर थोडं वेगळं बोलूया. तर एकंदरीत हायपरथायरॉइडिझम म्हणजे खूप जास्ती थायरॉइड आणि हायपोथायरॉइडिझम म्हणजे कमी. तर याचे कारण काय असू शकतात? तर हायपोथायरॉइडिझम मोस्ट कॉमनली ऑटो इम्युन असतं आणि साधारण 10% US पॉप्युलेशनमध्ये तरी बेस्ट एस्टिमेट आहे. पण जवळजवळ 20% लोकांमध्ये अर्लियर स्टेजेस ऑफ हायपोथायरॉइडिझम असू शकतं और सब क्लिनिकल, ज्याच्याकडे मी थोडं नंतर वळणार आहे. आता ऑटोइम्युन हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय? की इम्युनिटी तर सगळ्यांना माहिती आहे की बाहेर काही बॅक्टेरिया आला, काही व्हायरस आलं, तर आपण आपल्या ज्या इम्युन सिस्टम्स किंवा व्हाईट ब्लड सेल्स असतात ते त्यांच्यावर अटॅक करतात आणि त्या इन्फेक्शनची काळजी कशी घ्यायची हे इम्युन सिस्टम डिटर्मिन करतं. पण काय काय वेळेला हे थोडंसं सिस्टम फॉल्टी असू शकतं. काय काय वेळेला आउटसाइड ट्रिगर्सना अटॅक करायच्या ऐवजी ते आपल्या बॉडीच्या ऑर्गन्सनाच अटॅक करतं आणि त्याला म्हणतात ऑटो इम्युन स्पेक्ट्रम ऑफ डिसऑर्डर्स. याच्यापैकी आता आज आपला फोकस थायरॉइडवर आहे म्हणून मी थायरॉइडवर बोलते. तर काही काही वेळेला थायरॉइड ब्लॉकिंग अँटीबॉडीज तयार होतात, म्हणजे थायरॉइड पेरॉक्सिडेज अँटीबॉडी किंवा थायरोग्लॉब्युलिन अँटीबॉडीज, ज्या स्वतःच्या थायरॉइडलाच अटॅक करायला लागतात आणि त्याला म्हणतात हाशिमोटोज हायपोथायरॉइडिझम. हा अटॅक काही काही वेळेला नकळत होतो, काही काही वेळेला हळूहळू थोडा थोडा अटॅक होत जातो, त्याच्यामुळे थायरॉइडच्या लेवल हळूहळू नॉर्मल पेक्षा कमी व्हायला लागतात. सो हे सटल चेंज असू शकतं किंवा रॅपिड चेंज असू शकतं. पण असं पाहण्यात येतं की मोर कॉमनली मिडल एज्ड फिमेल्स पर्यंत ते डायग्नोस होतं. अनफॉर्च्युनेटली बायकांमध्ये 5 ते 10% जास्ती रिस्क आहे पुरुषांपेक्षा. आणि त्याचं कारण मला सुद्धा माहिती नाहीये, पण जनरली बायकांमध्ये हा आजार जास्ती जाणवतो. तुम्ही रिस्क फॅक्टर्स म्हणाल तर ऑफन टाइम्स फॅमिली हिस्ट्री असते थायरॉइड डिसऑर्डरची किंवा बाकीचे ऑटो इम्युन डिसऑर्डर्सची, म्हणजे समजा टाईप 1 डायबिटीज आहे, रुमेटॉइड आर्थरायटिस आहे किंवा पर्निशियस अनिमिया आहे. असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऑटो इम्युन डिसऑर्डर्स असतात, कारण इम्युनिटी कोणत्याही ऑर्गनला अटॅक करू शकते स्वतःच्या, आणि इन दिस ऑटो इम्युन स्पेक्ट्रम. तर ऑफन टाइम्स जेव्हा दुसरी ऑटो इम्युन कॉजेस असतात तेव्हा दीज गो हँड इन हँड आणि त्याच्यामुळे बाकीचे ऑटो इम्युन डिसऑर्डरसाठी तुम्ही जास्ती प्री डिस्पोज्ड असता. मग बाकीचे रेअरर कॉजेस तर आहेतच, म्हणजे थायरॉइड समजा काढलं गेलं असेल बिकॉज ऑफ सर्जरी किंवा रेडिएशन दिलेलं असेल फॉर एनी रिझन. भरपूर बाकीचे आपण औषधं घेतो त्याचे काही काही इफेक्ट्स असू शकतात. आयोडीन डेफिशियन्सी असू शकते, जे आजकालच्या जमान्यात थोडी कमी झालेली आहे, कारण US मध्ये सुद्धा आयोडायझेशन ऑफ सॉल्ट झालेलं आहे ॲज अ स्टँडर्ड. पण तरी नॉन आयोडीन सॉल्ट सुद्धा इकडे मिळतं आणि भारतात सुद्धा आयोडीन ऍड केलेलं जातं आजकाल सॉल्टमध्ये. त्याच्यामुळे आयोडीन डेफिशियन्सीचं प्रमाण आजकाल कमी झालेलं आहे. कंजेनायटल हायपोथायरॉइडिझमच्या सुद्धा केसेस असतात, ज्याच्यामध्ये काही काही वेळेला आपलं थायरॉइड ग्लँड असतं म्हणजे ऍट बर्थ, पण आपण प्रोड्यूस नाही करत काही थायरॉइड हॉर्मोन. थँकफुली इकडे ब्लड टेस्ट केली जाते ऍट बर्थ इन अ फ्यू डेज टू रूल दिस कंडिशन आउट. आणि मी जसं सांगितलं तसं हे बेसिक थायरॉइडचे कॉजेस झाले, पण बाकी भरपूर इतर कॉजेस आहेत.
म्हणजे आता पिट्युटरी ग्लँड जो मी सूत्रधार पहिल्यांदा म्हटला होता, त्याच्यामध्ये काही डॅमेज असेल, ब्रेनमध्ये काही डॅमेज असेल, ट्रॉमा, इन्फेक्शन, इन्फ्लमेशन, खूप सारे प्रकार असू शकतात ज्याच्यामुळे थायरॉइड लेवल सुद्धा घसरू शकतात. पण फॉर द पर्पसेस ऑफ दिस ऑडियन्स, मोस्ट कॉमनली इट इज प्रायमरी हायपोथायरॉइडिझम. आता त्या उलट हायपरथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड एक्सेस, अगेन ऑटो इम्युन इन नेचर. पण याच्यामध्ये काय होतं इंटरेस्टिंगली, की थायरॉइड अँटीबॉडीज थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करतात, फॉल्स इन्फॉर्मेशन देतात आणि सांगतात तू इनफ काम करत नाहीयेस, त्याच्यामुळे तुला जास्ती काम करायला पाहिजे. आणि तो पोर थायरॉइड जास्तीत जास्ती थायरॉइड हॉर्मोन प्रोडक्शन करायला लागतो, ज्याच्यामुळे हे लक्षणं आधी आपण डिस्कस केले तसे दिसू लागतात. थँकफुली पॉप्युलेशनमध्ये जनरली 1.2%च US पॉप्युलेशन अफेक्टेड आहे. डायग्नोसिस थोडं लवकर होतं, साधारण 20 ते 50 पर्यंत साधारण डायग्नोसिस झालेलं असतं. अँड अगेन 5 to 10 टाइम्स रिस्क इन विमेन एज कम्पेअर्ड टू मेन. हे थायरॉइड कंडिशन्स तसे बघायला गेले तर कोणत्याही एज ग्रुपमध्ये होऊ शकतात, पण जनरली मी एज अराउंड द टाइम ऑफ डायग्नोसिस या 2 स्लाइड्समध्ये मेन्शन केलेलं आहे. तर हा एक प्रकार झाला ग्रेव्स डिसऑर्डर. दुसरा प्रकार जे आपण थोडं पुढे बोलणार आहोत म्हणजे थायरॉइडमध्ये काही काही वेळेला ग्रोथ्स असतात किंवा नॉड्यूल्स असतात आणि काही काही वेळेला ते तिकडे खूप वेळ असतात आणि त्याच्यामुळे ते स्वतःची फॅक्टरी बनवल्यासारखं बनवतात थायरॉइड हॉर्मोन. वेअर एज ते पिट्युटरीचा जो इफेक्ट असतो ते एस्केप करतात आणि त्या नॉड्यूल्सना टॉक्सिक नॉड्यूल म्हणतात. जर असे ग्लँड खूप मोठा झालेला असेल तर मग त्याच्यातले काही काही पार्ट्स जास्ती थायरॉइड ऍक्टिव्हिटी दाखवू शकतात आणि त्याला आम्ही टॉक्सिक मल्टायनॉड्युलर गॉइटर असं म्हणतो. आता एक युनिक सिच्युएशन अशी आम्हाला आढळते म्हणजे थायरॉइडायटिस. आणि थायरॉइडायटिस मध्ये फार व्हेरिएबल डिसीज कोर्स असतो. इन द सेन्स जनरली ते सेल्फ लिमिटिंग आणि तात्पुरतंच असतं इन्फ्लमेशन ऑफ द थायरॉइड ग्लँड. ते आयदर व्हायरल अटॅक होऊ शकतो किंवा प्रेग्नन्सी झाल्यानंतर पोस्टपार्टम पिरियडमध्ये जाणू शकतो किंवा काही काही वेळेला दुसरी आपण औषधं घेतो त्याच्यामुळे तो थायरॉइडवर इफेक्ट होऊ शकतो. पण याच्यामध्ये इंटरेस्टिंगली काय होतं की तो अटॅक झाल्यानंतर थायरॉइडवर सिम्पटम्स इनिशियली इन्फ्लमेशनमुळे थायरॉइड ग्लँड जो आपण साठवलेला असतो थायरॉइड हॉर्मोन तो अचानक रिलीज होतो, त्याच्यामुळे इनिशियली हायपर थायरॉइड सिम्पटम्स होतात. पण तो पुरवठा तर संपतो केव्हा ना केव्हा तरी आणि आपण तेवढं प्रोडक्शन एवढं फास्ट थायरॉइड हॉर्मोनचं करत नाही ऑन अ डेली बेसिस. त्याच्यामुळे आफ्टर द हायपरथायरॉइड फेज यू कॅन हॅव अ हायपोथायरॉइड फेज किंवा थायरॉइड हॉर्मोन लेवल्स थोडे कमी होऊ शकतात. आता परत थायरॉइड ग्लँड आणि पिट्युटरी तर काम करून त्याला परत संतुलनामध्ये आणू शकतं इंटू अ यू थायरॉइड स्टेट किंवा हे परमनंट हायपोथायरॉइडिझम कडे सुद्धा याची वाटचाल होऊ शकते. तर हा कोर्स थोडा व्हेरिएबल आहे, पण याच्यामध्ये या युनिक पॉप्युलेशनमध्ये सिम्पटम्स दोन्ही हायपर आणि हायपोचे दिसू शकतात. तर जनरली आम्ही समजा लोकांना ही सगळी लक्षणं असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला थायरॉइड डिसऑर्डर आहे, तर मग आम्ही त्याच्यानंतर त्यांना इव्हॅल्युएट कसं करतो. तर पहिल्यांदा सर्वप्रथम मी म्हणेल की एकतर गुड हिस्ट्री टेकिंग आणि मग फिजिकल एक्झाम. तुमचं ओव्हरऑल फिजिकल एक्झाम हे तुमचे हात थरथरतायत का, तुमचे डोळे कसे आहे, तुमचे हार्ट रेट कसा आहे, हे सगळं तर आम्ही बघतोच, पण आम्ही थायरॉइड ग्लँडचं सुद्धा तपासणी हातांनी करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये थायरॉइड ग्लँड वाढलेला आहे का, काही काही वेळेला हायपर थायरॉइडिझम मध्ये रक्तपुरवठा खूप असतो, त्याच्यामुळे आम्हाला स्टेथोस्कोप वरनं सुद्धा ऐकू येतं की ब्रुईज आहेत. हे सगळे फिजिकल एक्झामवर तुमचा डॉक्टर युजली डायग्नोज करू शकतो. त्याच्यानंतर ते युजली ब्लड टेस्ट ची ऑर्डर देतात, विच आर द TSH, T3, T4, फ्री T3, फ्री T4 आणि थायरॉइड अँटीबॉडीज. काही काही वेळेला जर थायरॉइड ग्लँड मोठा वाटला त्यांना
तर मग ते थायरॉइड अल्ट्रासाऊंड सुद्धा आम्ही मागवतो. हे जनरल मी बॅटरी ऑफ टेस्ट आमच्या ज्या अवेलेबल आहेत आम्हाला ते कॉमनली मेन्शन करते आहे. मग न्यूक्लिअर मेडिसिन स्कॅन असतो. काही काही वेळेला पूर्णपणे उत्तर कळत नाही अँटीबॉडी लेवल्स मधनं, किंवा अँटीबॉडी लेवल्स थोड्या नॉर्मल असू शकतात, पण तरी आम्हाला संशय असतो. तर आम्ही एक छोटं टेस्ट डोस रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीनचं देतो, आणि मग पिक्चर्स घेतो, चित्र घेतो थायरॉइडची, की कुठे जास्ती ओव्हर ऍक्टिव्हिटी दिसतीये किंवा कुठे कमी ऍक्टिव्हिटी दिसतीये, आणि त्याच्यावरनं आम्ही निदान करायचा प्रयत्न करतो. आता इम्पॉर्टंटली तुम्ही जर परत विचार करायचा प्रयत्न केलात की थायरॉइडचे लक्षणं काय आहेत थायरॉइड डिसऑर्डरचे, तर तुम्ही बघू शकाल की खूप नॉन स्पेसिफिक सुद्धा ते असू शकतात. म्हणजे थकवा, किंवा थोडं वजन वाढलंय, किंवा थोडी त्वचा कोरडी पडलीये. आणि काय काय वेळेला थायरॉइड लॅब्स हे तर नॉर्मल येतात. तर मग तेव्हा आम्ही थोडं जास्ती डिटेलमध्ये आयदर आम्ही किंवा प्रायमरी केअर डॉक्टर्स याच्यामध्ये बघू शकतो की अदर ऑटो इम्युन कॉजेस आहेत का, किंवा इथं आता US पॉप्युलेशन मध्ये सिलियाक किंवा ग्लुटन सेन्सिटिव्हिटी, म्हणजे व्हीटचा जो प्रोटीन असतो त्याला काही काही वेळेला ऑटो इम्युनिटी डेव्हलप होते, आणि आपल्याला तो न्यूट्रिएंट अब्झॉर्ब करता येत नाही. त्याच्यामुळे गटच्या लाइनिंग मध्ये, आपल्या पोटाच्या लाइनिंग मध्ये इन्फ्लमेशन होतं. आणि ऑटोमॅटिकली जरा आपण ग्लुटेन फ्री डाएट घ्यायला लागलो तर ते इन्फ्लमेशन सबसाइड होतं, आपले न्यूट्रियन्स आपण थोडे बेटर ऑब्झॉर्ब करतो, आणि आपल्याला GI सिमटम्स कमी होतात. तर असे ब्लड टेस्ट याच्यासाठी सुद्धा अवेलेबल असतात सिलियाक डिसऑर्डरसाठी. काही काही वेळेला बाकीचे न्यूट्रियंट्स मिनरल्स कमी असतात, व्हायटमिन्स कमी असतात, व्हायटमिन डी डेफिशियन्सी असते, जे खूप प्रकारे या सिमटम्स सुद्धा, हे सिमटम्स कॉज करू शकतं, आणि ओव्हरलॅप सिग्निफिकंट आहे. त्याच्यामुळे काही काही वेळेला थायरॉइडचे ब्लड टेस्ट न फक्त मागवता आम्ही थोडं एक्सटेन्सिव्ह पॅनल ऑफ टेस्टिंग करतो, स्पेशली बेस्ड ऑन युअर सिमटम्स. आता मी जसं सांगितलं तसं आमच्याकडे खूप सारे पेशंट्स येतात, समटाइम्स प्रायमरी केअर रिफरल्स येतात फॉर जस्ट ॲबनॉर्मल लॅब्स, थायरॉइड लॅब्स. म्हणजे थायरॉइड लॅब्स थोडेफार नॉर्मलच्या रेंज पासून थोडे डिव्हिएटेड असतात. आयदर TSH थोडासा कमी असतो, 0.2 0.1, किंवा थोडा वाढलेला असतो 6-7. आणि याच्यामध्ये आम्ही मग काय करतो, आम्ही सगळ्यांना उपचार देतो का, तर त्याचं उत्तर नाही आहे. कारण बेसिकली माइल्डली अबनॉर्मल लॅब्स असतील, आणि जर तुम्हाला फारसे सिमटम्स नसतील, किंवा तुम्ही अदरवाईज हट्टेकट्टे असाल आणि व्यवस्थित चालू आहे सगळं, तर तुम्ही सब क्लिनिकल फेजमध्ये असू शकता. हे थायरॉइड लॅब्स काही काही वेळेला थोड्या महिन्यांनी चेक केल्यानंतर परत नॉर्मल सुद्धा येऊ शकतात, किंवा तसेच राहू शकतात इन द माइल्डली एबनॉर्मल स्टेज. मग तेव्हा ते क्लिनिकल जजमेंट येतं की करायचं सुरुवात ट्रीटमेंटला का नाही, आणि हे खूपदा डिस्कशन इंडिव्हिज्युअलाइज्ड असतं पेशंट बरोबर, आणि मग त्याच्यावरनं आम्ही तो निर्णय घेतो. पण थायरॉइडच्या स्लाइडमध्ये तुम्ही आधी जेव्हा मी एक्सप्लेन करत होते कॉजेस, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर जवळजवळ दुप्पट ते तिप्पट लोक सब क्लिनिकल फेजमध्ये असतात, आणि या सब क्लिनिकल फेजमध्ये ते वर्षानुवर्ष राहू शकतात विदाउट ऍक्च्युली प्रोग्रेसिंग टू ओव्हर्ट थायरॉइड डिसऑर्डर, जेव्हा आम्ही डेफिनेटली ट्रीटमेंट स्टार्ट करतो. खूपसे लोक याच फेजमध्ये राहू शकतात आणि मे नॉट प्रोग्रेस टू ओव्हर्ट थायरॉइडिझम, थायरॉइड डिसऑर्डर. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना ट्रीट करत नाही, स्पेशली विदाउट सिमटम्स, किंवा इफ द लॅब्स आर ओनली माइल्डली एबनॉर्मल. कारण ट्रीटमेंटमुळे फरक पडेलच याचं आम्हाला कॉन्फिडन्स किंवा पडेलच अशी गॅरंटी नसते. त्याच्यामुळे आपण ट्रीट करून काही अफेक्ट करतो आहे का पेशंटला इन अ पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह वे, ते डेफिनेटली सांगता येत नाही. त्याच्यामुळे मोस्टली आम्ही मॉनिटर करतो. पण जर सिमटम्स खूप वाढायला लागले झपाट्याने, रॅपिडिटी ऑफ सिमटम्स असतील, खूप सिव्हिअर सिमटम्स असतील, किंवा तुम्ही थोडं ओल्डर एज ग्रुपमध्ये आहात आणि थोडे अजून कोमॉर्बिडिटीज आहेत, म्हणजे हार्टची कंडिशन आहे समजा बाबा,
इरेग्युलर हार्ट रेट आहे, किंवा ऑलरेडी हार्ट अटॅक किंवा हार्ट फेलियर चे इश्यूज आहेत, किंवा बोन्स तसे वीक झालेले आहेत, ऑस्टिओपोरोसिस झालेलं आहे, तर मग जनरली आम्ही ट्रीटमेंट थोडी लवकर चालू करतो, कारण वी डोंट वॉन्ट यू टू बी सिम्टोमॅटिक अँड वी डोंट वॉन्ट द इफेक्ट्स ऑफ the subclinical hypo or hyperthyroidism to hamper your overall health. त्याच्यामुळे आम्ही इंडिव्हिज्युअल बेसिसवर सबक्लिनिकल फेजमध्ये ट्रीटमेंट द्यायची का नाही हे ठरवतो. अजून बाकी प्रेग्नन्सीचे जे प्लॅन्स असतील यंगर एज ग्रुपमध्ये, तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगळे थोडे आमचे क्रायटेरिया आहेत टू स्टार्ट द ट्रीटमेंट. तर हायपोथायरॉइडिझम आम्ही ट्रीट कसं करतो? जेव्हा थायरॉइड लेवल्स कमी होतात तेव्हा सिम्पटम्स ऑफ स्लोईंग डाऊन होतात. कॉन्स्टिपेशन, वजन वाढ, फटीग. आणि त्याच्यासाठी असं नाहीये की तुमचं थायरॉइड बिलकुलच काम करत नाही आहे, ॲटलिस्ट अर्लियर स्टेजेसमध्ये. पण जसं जसं थायरॉइडचे सिम्पटम्स वाढायला लागतात आणि लॅब्स जास्ती ॲबनॉर्मल व्हायला लागतं, तेव्हा आम्ही मेडिसिन्सच्या द्वारे थायरॉइड सप्लिमेंट करतो. कॉमनर मेडिकेशन्स T4च्या स्वरूपात लिव्होथायरॉक्सिन आहेत, जे जेनेरिक प्रिपरेशन इकडे अवेलेबल आहे. आणि जवळजवळ 30 कंपनीज US मध्ये लिव्होथायरॉक्सिन प्रोड्यूस करतात. त्याच्यामुळे जर तुम्ही लिव्होथायरॉक्सिनवर असाल तर तुम्ही तुमच्या औषधाकडे बारीक लक्ष देणं गरजेचं आहे, की त्याचा रंग, रूप किंवा शेप असा सारखा दर महिन्याला बदलत नाही आहे. कारण काही काही वेळेला काय होतं की फार्मसीज वेगळ्या वेगळ्या कंपनीज बरोबर कॉन्ट्रॅक्ट करतात आणि आपली लिव्होथायरॉक्सिनची कंपनी, जेनेरिक कंपनी बदलू शकते आणि त्याच्यामुळे थायरॉइडचे लेवल्स बदलू शकतात. जर काही काही वेळेला कंटिन्यूड सिम्पटम्स असतील तर आम्ही T3 चा सुद्धा उपयोग करतो, विच इज सायटोमेल. सायटोमेल म्हणजे ऍक्टिव्ह हॉर्मोन, म्हणजे T3 आधी मी म्हटलं तसं ऍक्टिव्ह हॉर्मोन आहे. त्याच्यामुळे थोडं आम्ही दिवसातनं एकदा किंवा दोनदा लोअर डोसमध्ये ते सुद्धा ट्राय करू शकतो. जर समजा तुम्हाला सिम्पटम रिलीफ मिळत नाहीये किंवा थायरॉइड डिसऑर्डर्स, थायरॉइड लेवल्स ऍडजस्ट होत नाहीयेत, तर आम्ही ब्रँड प्रेपरेशन्सकडे काही काही वेळेला वळतो. किंवा काही काही वेळेला समजा गॅस्ट्रिक सर्जरी झालेली आहे किंवा गॅस्ट्रिक बायपास झालेला आहे, तर अब्झॉर्प्शन नीट होत नाही, तर आम्ही ब्रँडकडे वळतो. आणि हे कॉमन ब्रँड्स आहेत आपल्या इकडे US मध्ये: सिंथ्रॉइड, युनिथ्रॉइड, टायरोसिंट. आता टायरोसिंट नी नवीनच एक लिक्विड प्रिपरेशन काढलेलं आहे आणि त्याचा हेतू हेच आहे की जिभेतनं ते ड्रॉप्स, जिभेवरती ड्रॉप्स टाकल्यानंतर तिकडनंच अब्झॉर्प्शन व्हायचं, चांगलं होईल जास्ती, हे त्यांच्या स्टडीजमधनं कळतं. पण ब्रँड प्रिपरेशन्स इकडे जनरली जेनेरिक प्रिपरेशन्स होऊन खूप महाग असतात आणि इन्शुरन्स अप्रुव्हल लागतं, त्याच्यामुळे सगळेजण ब्रँड प्रिपरेशन्सवर नसतात. काही काही वेळेला आम्ही पाहतो की ओल्डर मेडिकेशन्स सुद्धा असतात, ओल्डर टाइम मेडिकेशन्स. काही काही लोक त्यांना नॅचरल मेडिकेशन्स म्हणतात. तर हे नॅचरल मेडिकेशन्स T3 आणि T4 प्रॉडक्टचे कॉम्बिनेशन असतात, आर्मर थायरॉइड किंवा NP थायरॉइड. हे ऍक्च्युली प्राण्यांकडनं डिराईव्ड असतात. म्हणजे दोन कॉमन स्पीशीज म्हणजे डुक्कर आणि गाय यांचे थायरॉइड एक्स्ट्रॅक्ट्स काढून त्यांना डेसिकेट आणि पावडर फॉर्म मध्ये इनॅक्टिव्ह इन्ग्रेडियंट मध्ये मिक्स करून त्यांना हे आर्मर आणि NP थायरॉइड या नावाखाली ते उपलब्ध असतात. पण जनरली आजकाल आम्ही एंडोक्रिनॉलॉजिस्ट T3, T4 प्रेपरेशन्स एवढे प्रिफर करत नाहीत, कारण नॅचरली आपण ह्युमन स्पीशीज आहोत आणि ॲनिमल स्पीशीजमध्ये थोड्या वेगळ्या प्रमाणे थायरॉइड हॉर्मोन केलं जातं. म्हणजे डुकरांमध्ये फॉर एक्झाम्पल T3 जास्ती असतं, T4 कमी असतं. परत बॅच टू बॅच व्हेरिएशन्स भरपूर असतात. त्याच्यामुळे टोटली हा नॅचरल प्रोडक्ट असेल तरी सुद्धा क्वालिटी कंट्रोल काही काही वेळेला किंवा त्याप्रमाणे कंट्रोल ऑन द लॅब्स मिळत नाही. परत त्यांच्यामध्ये T3 कॉन्सन्ट्रेशन हाय असल्यामुळे थोडं मी पर्सनली थोडं बाजूला राहते याच्यासाठी, कारण ओल्डर किंवा आपले सिनियर अडल्ट्समध्ये एट्रियल फिब्रिलेशन म्हणजे इरेग्युलर हार्ट रेट
याचं जरा प्रमाण सुद्धा वाढलेलं असतं. आणि T3 ऍक्टिव्ह स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आहे आणि त्याच्यामुळे हार्ट जास्ती फास्ट बीट होऊ शकतं, पॅल्पिटेशन्स होऊ शकतात. पण थायरॉइड हॉर्मोन हे करेक्टली घेणं हे सर्वात महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही प्रेपरेशनवर असाल तेव्हा तरीही ते हे डोसेस थायरॉइड हॉर्मोनचे मायक्रोग्रॅम्स मध्ये असतात, म्हणजे खूप खूप कमी प्रमाणात असतं हे. तुम्ही साधी आयबुप्रोफेनची टॅबलेट बघितली तरी सुद्धा ती मिलीग्रॅम्सच्या स्वरूपात असते. त्याच्यामुळे अब्झॉर्प्शन हे खूप मॅटर करतं. ही मेडिसिन जवळजवळ 30 ते 45 मिनिटं दिवसात म्हणजे फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग ऑन अन एम्प्टी स्टमक घ्यायला लागते. कारण फूड, दूध वगैरे त्याचं आपण समजा त्याप्रमाणे चहा कॉफी त्यावेळेला घेतली तर मग इट कॅन अफेक्ट द अब्झॉर्प्शन ऑफ द मेडिसिन. युजली ही मेडिसिन बाय इटसेल्फ आपण घेतो आणि मग नंतर आपण बाकीचे औषधं आपली घेऊ शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. दिवसाच्या त्याच साधारण टाइमला तुम्ही उठावे, हे औषध घ्यावे आणि मग तुमचं बाकीचं चालू ठेवावा दिवस. अशा कन्सिस्टन्सीनी थायरॉइड हॉर्मोनचं सप्लिमेंटेशन सर्वात ऑप्टिमल होतं. आता त्या उलट हायपर थायरॉइडिझम म्हणजे जिथं थायरॉइड हॉर्मोन एक्सेस आहे, त्याच्यामध्ये आम्ही दुसऱ्या प्रकारचे मेडिसिन्स वापरतो. आणि त्या मेडिसिन्सचा रोल असा आहे की आपण थायरॉइड ग्लँडचं प्रोडक्शन कमी कसं करायचं, कारण थायरॉइड ग्लँड खूप जास्ती थायरॉइड हॉर्मोन प्रोड्यूस करते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दुसऱ्या प्रकारचे मेडिसिन्स असतात, मेथिमेझॉल, PTU या नावाखाली. काही काही वेळेला आम्ही जे कार्डिओलॉजिस्ट देतात बेटा ब्लॉकर म्हणजे अटेनलॉल, लोप्रेसर, हे सुद्धा वापरतो. जरी ते डायरेक्टली थायरॉइडवर मोस्टली काम करत नाहीत तरी ते हार्ट रेट कंट्रोल करू शकतात. कारण या लोकांमध्ये 120, 130 हार्ट रेट असा सुद्धा असू शकतो हायपर थायरॉइडिझम मध्ये. आणि ते इमिजिएट इफेक्ट हायपर थायरॉइडिझमचे कंट्रोल करायला, हार्ट रेट कंट्रोल करायसाठी आम्ही बेटा ब्लॉकर्स वापरतो. समजा मेडिसिन तुम्हाला सूट झालं नाही किंवा साईड इफेक्ट्स भरपूर झाले तर आम्ही रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन सुद्धा यूज करू शकतो. आणि रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन म्हणजे जे मी आधी सांगितलं डायग्नॉस्टिक स्कॅनसाठी आम्ही छोटा टेस्ट डोस वापरतो, तर त्याच्याऐवजी थोडा मोठा डोस वापरतो I-131 थोड्या वेगळ्या मॉलिक्युलनी. आणि जे थायरॉइड ग्लँड ते आपण रेडिओ ऍक्टिव्ह असल्यामुळे ते गिळलं आपण तेव्हा ते थायरॉइड मध्येच अक्युम्युलेट होतं मोस्टली. आणि त्यांनी थायरॉइड हॉर्मोनचं ग्लँडचं डिस्ट्रक्शन होतं आणि त्याच्याप्रमाणे आम्ही हायपर थायरॉइडिझम कंट्रोल करतो. काही काही वेळेला रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन नेसेसरीली चांगला ऑप्शन नसतो, जसं थायरॉइड आय डिसीज मध्ये, आणि तेव्हा आम्ही सर्जरीकडे वळतो. स्पेशली जर थायरॉइड ग्लँड खूप मोठा झालेला असेल किंवा औषधं तुम्हाला बिलकुलच सूट होत नसतील किंवा तुमची पर्सनल इच्छा असेल की आता बस झालं, कंटाळा आला, खूप नॉड्यूल्स आहेत आणि आम्हाला आता मॉनिटर करायचं नाहीयेत आणि खूप मोठा गॉइटर आहे, तर मग सर्जरी सुद्धा अवेलेबल ऑप्शन आहे. तर मी म्हटलं तसं एक थायरॉइड आय डिसीजवर मला थोडं बोलायचं होतं. जेव्हा हायपरथायरॉइडिझम ग्रेव्स डिसीजमुळे होतो तेव्हा ते अँटीबॉडीज फक्त थायरॉइडवर अटॅक करत नाहीत. जवळजवळ 1/4 पेशंट्समध्ये ते अँटीबॉडीज आपल्या डोळ्यांवर सुद्धा अफेक्ट करतात. ऍक्च्युली डोळ्यांच्या पाठीमागे जो टिश्यू असतो त्याच्यावर अफेक्ट करून ते तिकडे सूज वाढवतात आणि त्याच्यामुळे आपले डोळे जास्ती प्रॉमिनंट किंवा बाहेर दिसायला लागतात. त्याला प्रॉप्टोसिस म्हणतात. काही काही वेळेला या डायग्राम मध्ये जसं दाखवलंय तसं डोळा मोठा तर दिसतोच, पण डोळे नीट बंद करता येत नाहीत किंवा लाली भरपूर असते डोळ्यांमध्ये किंवा टिअरिंग भरपूर होतं. काही काही वेळेला कलर विजन अफेक्ट होतं. आपल्याला डोळे नॉर्मली आपण इकडे तिकडे फिरवतो तसं फिरवता येत नाहीत. किंवा सँड सेन्सेशन, ग्रिटी सेन्सेशन, वाळू अडकलीये आपल्या डोळ्यात असं कॉन्स्टंटली वाटत राहतं. हे आहे सिम्पटम्स ऑफ थायरॉइड आय डिसीज जे कॉमनली ग्रेव्स मध्ये
दिसतात. अगेन याला एंडोक्रिन इव्हॅल्युएशन तर लागतंच, पण आम्ही आमच्या ऑफ्थॅल्मॉलॉजीच्या स्पेशल ब्रांच म्हणजे न्यूरो ऑफ्थॅल्मॉलॉजी यांना सुद्धा कन्सल्ट करतो, बघायला की अजून काय आपण या पेशंटसाठी करू शकतो. आमच्या परीने आम्ही नॉर्मल थायरॉइड लेवल्स ठेवायचा प्रयत्न करतो विथ द हेल्प ऑफ मेडिकेशन्स. सिम्टोमॅटिक रिलीफ म्हणजे आर्टिफिशियल आय ड्रॉप्स, किंवा काही काही वेळेला जर डोळ्यावर एवढी सूज असेल तर रात्री झोपताना थोडी चिकटपट्टी लावणे डोळ्यावर, म्हणजे डोळा बंद राहील आणि रात्री आपण झोपलेले असताना आपल्या डोळ्यामध्ये काही वर्ण सिलिंग वर्ण वगैरे पडणार नाही आणि त्याच्याने डोळ्याची प्रोटेक्शन होईल, असं सुद्धा काही काही वेळेला मार्ग करायला लागतात. किंवा हेड ऑफ बेड एलिव्हेशन, जेणेकरून थोडा आयवर प्रेशर सेन्सेशन कमी होईल, हे सुद्धा आम्ही बघतो. ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आमचे कॉलिग्स काही काही वेळेला स्पेशल आय ग्लासेस देतात किंवा एका डोळ्यावर झापड लावतात, कारण डबल विजन होते. काही काही वेळेला ते सर्जरी ऑफर करतात. आजकाल थँकफुली बाकीचे मेडिकेशन सुद्धा अवेलेबल आहेत. सेलेनियम सप्लिमेंट्स अवेलेबल आहेत. काही काही वेळेला स्टिरॉइड्स वापरतो. पण एक अँटीबॉडी ट्रीटमेंट अवेलेबल झालेली आहे, जेणेकरून हे इवन अक्यूट किंवा क्रॉनिक थायरॉइड आय डिसीज, टेड ज्याला आम्ही म्हणतो, ते इम्प्रूव्ह होतं. याच्यामध्ये रिस्क फॅक्टर्स काय आहेत, म्हणजे सगळ्यांना ग्रेव्स डिसीज ज्यांना होते त्यांना आय डॅमेज होत नाही, आणि त्याचं सुद्धा कारण आपल्याला नीटपणे अजून माहिती नाहीये. पण एक जे आहे ते आहे स्मोकिंग. जर आपण करत असू किंवा जर आपण क्रॉनिकली सेकंड हँड स्मोकला एक्सपोज्ड असू, तर आपल्याला जास्ती चान्सेस असतात डोळ्यांना इजा होण्याची, बिकॉज ऑफ ग्रेव्स ऑफ्थॅल्मोपॅथी. आतापर्यंत आपण पाहिले ते आहेत फंक्शनल थायरॉइड डिसऑर्डर्स. आता आपण पाहत आहोत नॉड्यूल्स आणि गॉइटर म्हणजे स्ट्रक्चरल थायरॉइड डिसऑर्डर्स. याच्यामध्ये ऍक्च्युली गाठी तयार होतात थायरॉइडमध्ये आणि त्याला आम्ही नॉड्यूल्स म्हणतो. हे कसे लोकांना लक्षात येतात? जनरली इन्सिडेंटल फाइंडिंगच असते ही. म्हणजे आजकाल भरपूर एम्प्लॉयमेंटच्या थ्रू लाईव्ह स्कॅन करून घेतात, म्हणजे करोटेड अल्ट्रासाउंड जसे फायर फायटर्स दरवर्षी करून घेतात, किंवा सीटी नेक असतो जर मानेचा त्रास होत असेल तर. तर मग त्याच्यावर थोडाफार थायरॉइड नॉड्यूल दिसू शकतो. काही काही वेळेला फिजिकल एक्झामवर तुम्हाला थायरॉइड नॉड्यूल आम्हाला जाणवतो किंवा पेशंटला जाणवतो. म्हणजे समजा टर्टल नेक घातलाय आपण स्वेटर, तर थोडा तो टाईटर फिट होतोय, किंवा जर थोडं शॉर्टर नेकलेस घातलाय आपण, तर तो जरा जड जातोय मानेवर, आपल्याला प्रेशर सेन्सेशन होत आहे असं जाणवतं. काही काही वेळेला थायरॉइड लॅब्सच्या ॲबनॉर्मॅलिटीमध्ये आम्हाला थायरॉइड नॉड्यूल्स डिटेक्ट होतात. पण एक आहे की निश्चित माहिती नाही की कारण काय आहे या नॉड्यूल्सचं. पण जवळजवळ अर्ध्या पॉप्युलेशनला एज 60 पर्यंत थायरॉइड नॉड्यूल्स असू शकतात. हाशिमोटोज हायपोथायरॉइडिझम असेल तर थायरॉइड नॉड्यूल्सची शक्यता जरा वाढते. आयोडीन डेफिशियन्सी मी म्हटलं तसं आता कमी झाली आहे, पण त्याच्यामुळे सुद्धा नॉड्यूल्सच्या केसेस असतात. हे जसं एक इलिस्ट्रेशन आहे या थायरॉइड ग्लँडमध्ये. आयदर एक मोठा नॉड्यूल असू शकतो किंवा छोटे छोटे असू शकतात, किंवा भरपूर असू शकतात, आणि ते हळूहळू वाढतात. हे गॉइटरचे एक्झाम्पल्स मी प्रेझेंट करते आहे. आणि तुम्ही पाहू शकता की गॉइटर म्हणजे अख्ख्या थायरॉइडचा एनलार्जमेंट असू शकतो, किंवा काही काही वेळेला एका पार्टचाच फक्त एनलार्जमेंट असू शकतो. तर जनरली याच्यानंतर आम्ही अल्ट्रासाऊंड करतो. पण मी म्हटलं तसं मेजॉरिटी ऑफ द टाइम्स हे नॉड्यूल्स आजकाल इन्सिडेंटल असतात, ड्यू टू अदर रेडिओलॉजी टेक्निक्स डिटेक्शन झालेलं असतं, आणि त्यांना खरंच सिमटम्स असे नसतात, कारण हे नॉड्यूल्स अख्खा थायरॉइड ग्लँड एक 3 ते 4 सेंटीमीटरचा असतो. या नॉड्यूल्स काही काही वेळेला काही मिलीमीटर्सचे असू शकतात किंवा 1 सेंटीमीटरचे असू शकतात, आणि ते जनरली काही फील होत नाहीत. आपल्याला जेव्हा आपण लोशन लावतो मानेला किंवा गळ्याला, तेव्हा जनरली असं फील होत नाहीत. काही काही वेळेला जसे नॉड्यूल्स वाढतात त्यावेळेला आपल्याला प्रेशर सेन्सेशन जाणू शकतं, किंवा दुखायला लागू शकतो कान किंवा जॉ.
काही काही वेळेला घशामध्ये आपल्याला घसा क्लिअर करायला जास्ती वेळा लागू शकतं. आणि जर नॉड्यूल्स फार मोठे झाले किंवा गॉइटर म्हणजे थायरॉइड एनलार्जमेंटच खूप मोठं झालं तर गिळायला त्रास, श्वासोश्वासाला त्रास किंवा इवन व्हॉइस चेंजेस सुद्धा दिसून येतात. थँकफुली हे लास्ट सर्कमस्टन्स थोडी कमी झालेली आहे. आयोडीन डेफिशियन्सी सुद्धा कमी झाल्यामुळे आणि आजकाल लोक आधी डायग्नोज व्हायला लागलेले आहेत बिकॉज ऑफ इन्सिडेंटल रेडिओलॉजी मोडॅलिटीज. तर एकदा आम्ही ते फिजिकल एक्झामिनेशन केल्यानंतर आम्ही अल्ट्रासाऊंड करतो. काही काही वेळेला परत आमचा जो डायग्नोस्टिक स्कॅन असतो तो करतो. कारण सगळे नॉड्यूल्स जे असतात ते काही करतातच असं नाही, ते नुसत्या गाठी असतात थायरॉइडमध्ये. मोस्ट ऑफ द टाइम्स नॉन फंक्शनल असतात. त्याच्यामुळे तुमचा थायरॉइड नॉर्मल थायरॉइड सुद्धा असू शकतात लेवल्स, किंवा हायपो किंवा हायपर असू शकतात. आणि मग तेव्हा आम्ही न्यूक्लिअर मेडिसिन स्कॅन्स करतो. जर थायरॉइड नॉड्यूल मोठा असेल तर आम्ही अल्टिमेटली बायोप्सी करतो तो. तर सगळ्या नॉड्यूल्सला मी आधी म्हटलं तसं आजकाल खूप छोटे छोटे नॉड्यूल्स डिटेक्ट व्हायला लागलेले आहेत आणि सगळ्या नॉड्यूल्सला बायोप्सीची गरज नसते. अल्ट्रासाऊंडवर रेडिओलॉजिस्ट आणि आम्ही साधारण हे डिटरमिन करायचा प्रयत्न करतो की हा नॉड्यूल जास्ती सस्पिशियस आहे का नाही. समजा नुसता पाण्याने भरलेला सिस्टिक नॉड्यूल असेल, जसं खालच्या डायग्राम मध्ये आहे, किंवा स्पंज सारखा नॉड्यूल असेल दिसणारा, तर त्याला लोअर रिस्क असते आणि त्याच्यामुळे तो बायोप्सी आम्ही एका सर्टन स्टेज पर्यंत करत नाही. पण जर मायक्रो कॅल्सिफिकेशन्स असतील किंवा इरेग्युलॅरिटी असेल आणि असे बाकीचे फीचर्स असतील तर मग जास्ती तो नॉड्यूल बायोप्सी होण्याची शक्यता असते. अबाउट अ सेंटीमीटर अँड हाफ म्हणायला काय हरकत नाही जनरल कट ऑफ नॉड्यूल्सच्या बायोप्सीसाठी. पण हे इंडिव्हिज्युअल जनरली असतं डिटर्मिनेशन. अल्ट्रासाऊंड गायडेड बायोप्सी युजली डॉक्टरच्या ऑफिसमध्ये होऊ शकतं किंवा हॉस्पिटलमध्ये आउटपेशंट होऊ शकते. आणि मग त्याच्यानंतर जे आम्ही सेल्स घेतो त्या बायोप्सीमधनं, त्याच्यामध्ये मेजॉरिटी ऑफ द टाइम्स हे थायरॉइड नॉड्यूल्स बिनाईन असतात. ही गुड न्यूज आहे की 80% ऑफ द नॉड्यूल्स आर बिनाईन. अबाउट ओनली 5 to 10% आर कॅन्सरस. आणि मग बाकीचे थायरॉइड सेल्स आर ट्राईंग टू मेकअप देअर माइंड, असं मी म्हणते, वेदर दे आर गोइंग टुवर्ड्स द मोर बिनाईन स्पेक्ट्रम ऑर द मोर कॅन्सरस स्पेक्ट्रम. त्याच्यामुळे गेल्या काही वर्षात आम्ही मॉलिक्युलर मार्कर्स सुद्धा कलेक्ट करतो ऍट द टाइम ऑफ द बायोप्सी. आणि त्या मॉलिक्युलर मार्कर्सवरनं डीएनए किंवा प्रोटीन मॉलिक्युल्स आयडेंटिफाय करून वेदर त्याच्यामध्ये म्युटेशन्स आहेत किंवा ॲबनॉर्मल प्रोटीन्स आहेत, हे आम्हाला फर्दर इन्फॉर्मेशन देते नॉड्यूल बद्दल. जर नॉड्यूल सस्पिशियस वाटत असेल कोणत्याही कारणास्तव तर बायोप्सी इज द गोल्ड स्टँडर्ड. तुम्ही रेडिओलॉजीनी कितीही फॉलो करा तो, पण बायोप्सी एसेन्शियल आहे टू रूल आउट कॅन्सर. अल्ट्रासाऊंड गायडेड बायोप्सी तशी प्रोसिजर फार सोपी आणि सुरळीतपणे जाते. कारण थायरॉइड हा फार सुपरफिशियल असतो, आपल्या स्किनच्या अंडरच असतो. अल्ट्रासाऊंड आणि फक्त एक नीडल आणि सिरिंज या माध्यमातनं थोडे सेल्स एकदम प्रिसाइसली त्या नॉड्यूलमधनं काढले जातात. तुम्ही अवेक असता ड्युरिंग द होल प्रोसिजर. काही काही वेळेला भूल देतो आम्ही, काही काही वेळेला नाही देत. थोडं अनकम्फर्टेबल होतं कारण ते थायरॉइडवर प्रेशर असतं एवढ्या त्या अल्ट्रासाऊंडचं आणि त्या निडलचं. पण निडल फार वेळ आपल्या गळ्यात नसते, काही सेकंद असते आणि तुम्ही होल प्रोसिजर पाहू शकता. हे 2 ते 4 पासेसमध्ये इनफ ऑफ सेल्स युजली मिळतात आणि मग त्याच्यानंतर पोस्ट प्रोसिजर युजली काही मेजर रिस्ट्रिक्शन्स नसतात. रिझल्ट 1 ते 2 आठवड्यात जनरली येतात. आता फॉर द पर्पसेस ऑफ दिस ऑडियन्स फक्त हाऊ डू वी ट्रीट द थायरॉइड नॉड्यूल्स एवढं सगळं तुम्ही सांगताय की थायरॉइड नॉड्यूल्स एवढे कॉमन आहेत आणि आम्ही काही काही मॉनिटर करतो, काही काही बायोप्सी करतो. तर मग त्या बायोप्सीच्या रिझल्ट्सवरनं आम्ही ठरवतो की पुढे समजा काय करायचं. जर नॉड्यूल छोटा असेल आणि बिनाईन असेल म्हणजे कॅन्सर नसेल तर मग आम्ही फक्त मॉनिटर करतो.
कारण ट्रीटमेंट तर या कंडिशनसाठी काही नाहीये अशी स्पेसिफिक. खूप आधी ते थायरॉइड हॉर्मोन्स द्यायचे, पण त्यांनी जास्ती इजा व्हायला लागली आणि त्याच्यामुळे ते प्रथा आम्ही थांबवली ॲज अ कम्युनिटी. आणि आजकाल आम्ही फक्त मॉनिटर करतो जर तुमचे थायरॉइड लेवल्स नॉर्मल असतील तर. कारण ही थायरॉइडची ग्रोथ जी असते नॉड्यूल्समध्ये ती काही काही खूप स्लो असते. खूप मिलीमीटर्स, 1, 2, 3 मिलीमीटर्सची ॲट अ टाइम असते. त्याच्यामुळे काही काही वेळेला फक्त रिपीट अल्ट्रासाऊंड अंटिल यू डोंट हॅव एनी, अंटिल यू आर विदाउट सिम्टम्स, अशी आमची स्ट्रॅटेजी असते. खूप मोठा नॉड्यूल्स असेल किंवा खूप मोठा गॉयटर असेल आणि ऑब्व्हियसली जर त्रास होत असेल गिळायला किंवा ब्रीदिंगला, तर सर्जरी किंवा आजकाल नवीन प्रोसिजर निघाली आहे त्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन, ज्याच्यामध्ये हीट डॅमेज करून तो नॉड्यूल थोडं कमी करायचा आम्ही प्रयत्न करतो साईज. किंवा जर कॅन्सर असेल तर मग सर्जरी हा इलाज असतो. आता कॅन्सरमध्ये जे 4 प्रकारचे कॅन्सर्स असतात थायरॉइडमध्ये, नो दॅट पॅपिलरी थायरॉइड कॅन्सर इज द मोस्ट कॉमन फॉर्म आणि थँकफुली व्हेरी व्हेरी स्लो ग्रोईंग. त्याच्यामुळे एक्सलंट प्रोग्नॉसिस. फॉलिक्युलर इज द अदर वन. ट्रीटमेंट मेनली आम्ही सर्जरीनी करतो आणि ते परत इंडिव्हिज्युअल डिस्कशन असतं बेस्ड ऑन द नॉड्यूल, पॅथॉलॉजी, पेशंटच्या विषय, सर्जरीची एक्सपर्टीज, की आयदर हाफ ऑफ द थायरॉइड काढलं जातं किंवा होल थायरॉइड काढलं जातं. काही काही वेळेला जर स्प्रेड असेल लोकल लिम्फ नोड्सना, तर मग आम्ही रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीनचा सुद्धा उपयोग करतो. खूप कमी लोकांना किमोथेरपी लागते. मग थायरॉइड काढल्यामुळे काही काही वेळेला तुम्हाला थायरॉइड हॉर्मोनची गरज भासू शकते आयुष्यभर त्याच्या पुढे. पण एकंदरीत हा फॉर्म ऑफ कॅन्सर स्लो ग्रोईंग आहे विथ अ बेटर आउटकम ॲज कम्पेअर्ड टू अदर फॉर्म्स ऑफ कॅन्सर, हे म्हणायला काहीच हरकत नाहीये. आता मी शेवटच्या हिस्स्यामध्ये फक्त स्पेशल कन्सिडरेशन्स कडे थोडं वळणार आहे. मी म्हटलं तसं गर्भात थायरॉइड हॉर्मोन च इम्पॉर्टन्स खूप असतो, स्पेशली फर्स्ट ट्रायमेस्टर किंवा मिड प्रेग्नन्सी पर्यंत. त्याच्यामुळे तुमचे थायरॉइड लेवल्स तुमच्या बाळाला अफेक्ट करू शकतात. त्यांचं नर्वस सिस्टमची डेव्हलपमेंट अफेक्ट करू शकतात. IQ आणि कॉग्निशन अफेक्ट करू शकतात. त्याच्यामुळे हे थायरॉइड हॉर्मोन प्रेग्नन्सीमध्ये आम्ही स्पेशल क्रायटेरिया खाली कन्सिडर करतो. डायटरी आयोडीन सुद्धा आपल्याला थोडं जास्ती लागतं प्रेग्नन्सीमध्ये आणि प्रीनेटल फॉर्म्युलाजमध्ये जनरली 150 मायक्रोग्राम्स असतं. अबाउट 250 आपल्याला लागतं, जे आपल्याला बाकी डायटरी सोर्सेसमधनं प्रेग्नन्सीमध्ये मिळू शकतं. मी म्हटलं तसं बाळाची सुद्धा डेव्हलपमेंट इम्पॉर्टंट असते, त्याच्यामुळे अर्लियर थ्रेशोल्ड असतात आम्हाला थायरॉइडचं मेडिसिन स्टार्ट करायला, स्पेशली इफ अँटीबॉडीज पॉझिटिव्ह असले तर. आणि जर तुम्ही ऑलरेडी थायरॉइड हॉर्मोनवर असाल तर आम्ही क्विकली डोस ऍडजस्ट करतो. जवळजवळ 20 ते 30% इन्क्रीज डोसमध्ये ऑटोमॅटिकली आम्ही करतो इन ऑर्डर टू मीट द नीड्स. आता दुसरं आम्हाला कॉमन प्रश्न आजकाल असा आमच्या समोर प्रस्तुत होतो की आम्ही खूप सारे डायबिटीसचे पेशंट्स पाहतो आणि आजकाल तुम्ही तर ऐकलंच असेल ओझेम्पिक, मुंजारो हे खूप मेडिकेशन्स पॉप्युलर झालेले आहेत, नॉट ओन्ली फॉर ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज पण वेट मॅनेजमेंट च्या याच्याखाली विगोवी, टिर्झपेडाईट या ट्रीटमेंट्स अवेलेबल असतात. आणि FDA चं लेबल मेडिसिनवर वाचून खूप सारे लोक आमच्याकडे हे प्रश्न घेऊन येतात की FDA तर सांगितलेलं आहे की जर तुम्हाला पर्सनल हिस्ट्री आहे एक थायरॉइड कॅन्सरची तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांबरोबर कन्सल्टेशन करा. पण तो फॉर्म ऑफ थायरॉइड कॅन्सर जो मेन्शन केलेला आहे तो मेड्युलरी थायरॉइड कॅन्सर आहे, जो खूप कमी प्रमाणात आम्हाला आढळून येतो. आणि तो जो डेटा त्यांना दिसला होता FDA ला, तो ॲनिमल स्टडीज मेनली मेल माईसमध्ये तो डेटा दिसलेला होता. इन्क्रीज चान्सेस ऑर पॉसिबिलिटी ऑफ मेड्युलरी थायरॉइड कॅन्सर. त्याच्यामुळे जनरली जर तसा तुम्हाला मेड्युलरी प्रकारचा थायरॉइड कॅन्सर असेल तर आम्ही ते हे क्लास ऑफ मेडिकेशन्स वापरत नाही. आतापर्यंत मेड्युलरी थायरॉइड कॅन्सरचे केसेस ह्युमन्समध्ये नाही डिटेक्ट झालेले ऑन दीज पीपल हू आर ऑन GLP-1 थेरपी.
आणि इनफॅक्ट GLP-1 थेरपीमध्ये आता एक रिसेंट स्टडी सुद्धा आलेला आहे की जर तुम्हाला कॉमनेस्ट फॉर्म ऑफ पॅपिलरी थायरॉइड कॅन्सर म्हणजे थायरॉइड कॅन्सर असेल विच इज पॅपिलरी PTC, तर तो नेसेसरीली जास्ती फास्ट ग्रो होत नाही किंवा तुमचे चान्सेस वाढत नाहीत ऑफ गेटिंग पॅपिलरी थायरॉइड कॅन्सर. आता या फील्डवर आम्ही एंडोक्रिनॉलॉजिस्ट म्हणून खूप बारकाईने नजर ठेवून असणार आहोत इन द नेक्स्ट फ्यू इयर्स टू सी इफ देर इज एनी सिग्नल ऑन थायरॉइड कॅन्सर रिस्क बिकॉज ऑफ GLP-1. मी म्हटलं आधी तसं खूपसे मेडिसिन्स सुद्धा असतात जे थायरॉइड लेवल्स अफेक्ट करू शकतात. आणि मी आपलं कॉमनेस्ट आमचे बाकीचे सिच्युएशन्स मेन्शन केलेले आहेत तिकडे. खूपसे लोक ऍसिडिटीसाठी ओमेप्रेझॉल, पॅन्टोप्रेझॉल, लॅन्सोप्रेझॉल हे मेडिसिन्स घेतात. आणि जनरली आपल्याला बॉडीच्या अब्झॉर्प्शन साठी थायरॉइड हॉर्मोनच्या अब्झॉर्प्शनसाठी ऍसिडिक एन्व्हायरमेंट लागतं आणि हे मेडिसिन्स तर ऍसिडिटी कमी करतात. त्याच्यामुळे आम्ही युजली असं ऍडवाइस करतो की जर तुम्ही लिव्होथायरॉक्सिन किंवा टायरोसिन वगैरेवर असाल तर तुम्ही ते साधारण 30 ते 45 मिनिटं अगोदर घ्या या पर्टिक्युलर मेडिसिन्सच्या. आणि जर आम्हाला अगदीच जाणवलं की थायरॉइड लेवल्स कंट्रोल नाही झालेले आफ्टर बिंग ऑन दीज मेडिकेशन्स, मग आम्ही डोस तर वाढवू शकतो किंवा लिक्विड प्रिपरेशनला जाऊ शकतो. तर हे कॉमन सिच्युएशन आहे. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे काही काही लोक हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतात. मेनोपॉझल हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी, एस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टॉस्टेरोन किंवा बर्थ कंट्रोल पिल्स. आणि त्याच्या हे हॉर्मोन्स जे असतात हे खरंच खूप सुंदर एकमेकांशी बोलत असतात आणि एकमेकांमध्ये भरपूर इंटरॅक्शन्स आणि क्रॉसटॉक असतो. त्याच्यामुळे थायरॉइड हॉर्मोनचे डोसेस आणि थायरॉइड लेवल्स फ्लक्च्युएट होऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांना मॉनिटरिंगची जास्ती गरज असते. सिनियर पॉप्युलेशनमध्ये अजून एक आम्हाला कॉमन सिच्युएशन असं जाणवतं की एट्रियल फिब्रिलेशन असतं, म्हणजे हार्ट इरेग्युलरली बीट होतं. आणि त्याच्यासाठी आमचे कार्डिओलॉजिस्ट कॉलिग्स ॲमिओडेरॉन वापरतात. ॲमिओडेरॉनमुळे अनफॉर्च्युनेटली खूप सारे थायरॉइडमध्ये वरती खालती लेवल्स होऊ शकतात. आणि या सिच्युएशनमध्ये आम्ही क्लोजली कार्डिओलॉजिस्ट बरोबर हे मॉनिटरिंग करतो थायरॉइड लेवलचं आणि त्याप्रमाणे थायरॉइड डिसऑर्डर्सचे मॅनेजमेंट करतो. आजकाल दुसरं एक फील्ड जे आमच्या क्रॉस सेक्शन्समध्ये आलेलं आहे विच इज कॅन्सर ट्रीटमेंट. आजकाल खूप नवीन प्रकारचे कॅन्सर ट्रीटमेंट्स चालू झालेले आहेत. सो ॲज अ ग्रुप यू शुड बी अवेअर की काही काही वेळेला हे थायरॉइड डिसऑर्डर्स सुद्धा कॉज करू शकतं. हे झाले मेडिकेशन्स, पण सप्लिमेंट्सचा सुद्धा आजकाल फार लोक कन्झ्युम करतात. आणि हे इतक्यातच आम्हाला समजलेलं आहे गेल्या काही वर्षात की बायोटिन हे सप्लिमेंट्स खूप पॉप्युलर झालेले आहेत. म्हणजे केस गळतायत किंवा नख स्ट्रॉंग नाही आहेत तर तुमच्याकडे ओव्हर द काउंटर फार्मसीमधनं बायोटिन सप्लिमेंट्स मिळतात किंवा स्किन हेअर अँड नेल सप्लिमेंट्स मिळतात. आणि त्यांच्यामध्ये आपल्याला बायोटिन हे विटॅमिन आहे. बायोटिनचे खूप हाय डोसेस मिळतात. आणि बायोटिनचं इंटरॅक्शन अनफॉर्च्युनेटली आमच्या TSH असे बरोबर होतं. त्याच्यामुळे रिझल्ट्स दरवेळेला बरोबर आहेत याची खात्री नसते. तर अनलेस हे आम्ही विचारलं तर लोक ही म्हणजे इन्फॉर्मेशन काही काही वेळेला व्हॉलंटिअर करत नाहीत आणि मग तुम्ही ॲबनॉर्मल थायरॉइड लॅबसाठी तुमच्या डॉक्टरांकडे फॉलोअपसाठी जाता. पण याचा थँकफुली एक सोपा उपाय आहे, कारण हे आर्टिफिशियली इंटरफिअरन्स आहे लॅब ॲसे बरोबर. साधारण 3 ते 5 दिवस पहिल्यांदा थायरॉइड टेस्टिंगच्या बायोटिन थांबवा आणि मग तुमचा TSH लेवल जसा असेल तुमच्या बॉडीमध्ये ॲक्युरेट तसा तो रिफ्लेक्ट होईल लॅब्समध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे मी म्हटलं तसं लिव्होथायरॉक्सिन हे मायक्रोग्रॅम्सच्या डोसेजमध्ये असतं, म्हणजे खूप कमी प्रमाणात असतं. आणि फूड तर इंटरफिअर करतच अब्झॉर्प्शनसाठी, पण बाकीचे सप्लिमेंट्स म्हणजे कॅल्शियम सप्लिमेंट्स, आयर्न सप्लिमेंट्स हे दोन स्पेसिफिकली खूप जास्ती इंटरॅक्शन त्याच्याबरोबर करून लिव्होथायरॉक्सिनला अब्झॉर्ब होऊन देत नाहीत. त्याच्यामुळे जवळजवळ 4-1 तास थायरॉइड मेडिकेशन घेतल्यानंतरच ही औषधं तुम्ही घ्यावीत, विटॅमिन सप्लिमेंट्स, म्हणजे लंच टाइम किंवा सपर टाइमला. आणि ती आयडियल राहील फॉर इफेक्टिव्ह अब्झॉर्प्शन ऑफ लिव्होथायरॉक्सिन.
आणि लास्ट पॉइंट आय कॅनॉट स्ट्रेस इनफ, म्हणजे तुम्ही फार्मसीमध्ये जाल तर तुम्हाला खूप सारे सप्लिमेंट्स या नावाखाली थायरॉइड सपोर्ट सप्लिमेंट्स मिळतील. आणि अनफॉर्च्युनेटली सप्लिमेंट इंडस्ट्री US मध्ये FDA रेग्युलेटेड नाही आहे. त्याच्यामुळे जे हे ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स असतात थायरॉइड सपोर्टसाठी, काही काही वेळेला त्यांच्यामध्ये सुद्धा थायरॉइड हॉर्मोन किंवा खूप जास्ती प्रमाणात आयोडीन वगैरे असू शकतं, विच कॅन हॅम्पर आर थायरॉइड हॉर्मोन टेस्टिंग अँड ऍक्च्युअली इंटरफिअर. त्याच्यामुळे त्यांनी जास्ती दुष्परिणाम होऊ शकतात ॲज अपोज टू गुड इफेक्ट. So please avoid the over-the-counter thyroid support supplements until you talk to your doctor. एक लास्ट सिच्युएशन म्हणजे डाएटरी ॲडवाइस. लोक आम्हाला विचारतात मला हायपोथायरॉइडिझम आहे, तर मी असं वेगळ्या प्रकारचं कोणतं डाएट फॉलो करू का, किंवा काही वेगळं करू शकते का मी. तर जनरली ॲडवाइस तर अशीच असते की बॅलन्स डाएट घ्या. असं काही फार एक्स्ट्रीमला तुम्ही जाण्याचं कारण नाही आहे हायपोथायरॉइडिझमसाठी. सेलेनियम हा जो एक मिनरल आहे तो इम्पॉर्टंट आहे थायरॉइड फंक्शनसाठी अँड मे हेल्प थायरॉइड फंक्शन. आणि त्याचे कॉमन सोर्सेस मी इथं लिस्ट केलेले आहेत. पण बॉइल्ड एग घेतलं तर त्याच्यामध्ये सेलेनियम सुद्धा असतं आणि आयोडीन सुद्धा माफक प्रमाणात असतं, जेणेकरून दोन्ही तुम्ही थायरॉइड फंक्शन चे एसेन्शियल जे घटक आहेत ते तुम्हाला मिळतील. जेव्हा तुम्ही थायरॉइड मेडिकेशन घेता तेव्हा बाकीचे फूड्स टू अवॉइड वुड बी द सॉय प्रोडक्ट्स, टोफू आणि मिल्क. म्हणजे असं सॉय मिल्क स्मूदी वगैरे थायरॉइड हॉर्मोन बरोबर घेऊ नका, कारण मग ऍब्झॉर्प्शन थोडं कमी होईल. रॉ क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स म्हणजे आपला कॉलीफ्लावर किंवा कॅबेज, ब्रॉकली असे पदार्थ जे आपण जर रॉ स्वरूपात खूप जास्ती प्रमाणात कन्झ्युम केले तर मग आयोडीनचं अब्झॉर्प्शन कमी होतं आणि याच्यामुळे हायपोथायरॉइडिझम थोडं वाढू शकतं किंवा थायरॉइड ग्लँड थोडा मोठा होऊ शकतो. पण कुक केल्याने ते नष्ट होतात त्याचे दुरुपयोग. ग्लुटेन फ्री डाएट हा जरा वेगळा विषय आहे. काही काही वेळेला लोक म्हणतात की ग्लुटेन फ्री डाएट वर तुम्ही ट्राय करा. ग्लुटेन फ्री डाएट मध्ये जर तुम्ही तो अँटीजेनच काढला तर तुमचं न्यूट्रिएंटचं अब्झॉर्प्शन थोडं व्यवस्थित होऊ शकतं आणि त्याच्यामुळे थायरॉइडच्या सिमटम्समध्ये तुम्हाला फरक पडू शकतो. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे हे मी म्हटलं तसं ऑटो इम्युन डिसऑर्डर्स हँड इन हँड जातात. त्याच्यामुळे काही काही वेळेला थोडी माइल्ड ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी किंवा ग्लुटेन इंटॉलरन्स असू शकतो, नॉट फुली ब्लोन सिलिॲक डिसऑर्डर. त्याच्यामुळे ग्लुटेन फ्री डाएट तुम्ही कन्सिडर करा आणि जर तुम्हाला उपयोग पडला तर तुम्ही ते फॉलो करा. पण असं स्पेसिफिक डाएट असं काही नाही आहे हायपोथायरॉइडिझमसाठी. तर होपफुली मला हे कन्वे करायचं होतं याच्यामधनं की थायरॉइड हॉर्मोन किती इम्पॉर्टंट आहे आपल्या हेल्थसाठी आणि भरपूर ते ऑर्गन्सवर काम करून वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपल्याला ऑप्टिमल ठेवायचा प्रयत्न करतो. थायरॉइड कंडिशन्स कॉमन आहेत पण ट्रीटेबल आहेत, त्याच्यामुळे काळजी प्लीज करू नका. तुम्हाला जर काही लक्षणं वाटत असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे तपासून घ्या. जर तुम्हाला सिमटम्स खूप जास्ती असतील किंवा जर तुम्हाला सिमटम्स मी म्हटलं तसे खूप जास्ती एका कंडिशनमध्ये वाटत असतील तर डेफिनेटली तुम्ही डॉक्टरकडे जाऊन थायरॉइडची तपासणी करून घ्या. पण मेन आय थिंक माझा टेक होम हेच आहे की बॅलन्स लाईफस्टाईल, हेल्दी फूड्स, एक्सरसाइज आणि स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या केल्याने थायरॉइड हेल्थ आणि बाकीची तुमची ओव्हरऑल हेल्थ ऑप्टिमल राहील. तर याच्यानंतर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आय विल बी हॅपी टू टेक देम. डॉक्टर राधिका, धन्यवाद. खूपच छान सेशन आणि खूपच महत्वपूर्ण माहिती मिळाली. फार महत्वाचा धन्यवाद. टॉपिक आहे आणि तुम्ही म्हणालात तसं स्पेशली बायकांसाठी की ते प्रमाण जास्त आहे, तर आपण नक्कीच ऐकतो जिकडे तिकडे बोलताना की थायरॉइड बद्दल. हो. तर आपण आता प्रश्नोत्तरांसाठी जाऊया. फक्त एक काळजी घ्या की कुणी वैयक्तिक प्रश्न विचारू नका, कारण त्याच्या आधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जा. इथे जेनेरिक प्रश्न काय असतील तर विचारायला हरकत नाही. मला चॅटमध्ये काही प्रश्न दिसतात, तर डॉक्टर हा राधिका तुम्ही डॉक्टर. पण बघू शकता. काही टेक्निकल प्रश्न दिसले मला, तर मे बी तुम्ही उत्तर देऊ शकाल कदाचित.
बाय शेवटच्या स्लाइड नंतर त्याची उत्तरं मिळाली पण असतील, कारण हे प्रश्न तुम्ही बोलत असताना येत होते आधेमध्ये. अच्छा. तर कदाचित तुम्ही ऑलरेडी उत्तरं दिली असतील तर रिपीट करायची गरज नाही. आणि नंतर मग लोकांनी हात वर केलं की आपण अनम्यूट करू त्यांना आणि मग तसे प्रश्न घेता येतील. पण परत एकदा धन्यवाद. खूपच महत्वपूर्ण माहिती दिली. थँक्यू सो मच. थँक्यू. काही काही हे वैयक्तिक प्रश्न आहेत, पण एक ज्याच्यामध्ये TSH लेवल खूप जास्ती वाढलेलं आहे, 150. जसं एक मी म्हणू इच्छिते की जर ऑटो इम्युन थायरॉइड डिसऑर्डर, हायपोथायरॉइडिझम असेल, तर मी म्हटलं तसं जसा जसा तुमचा थायरॉइड ग्लँड डिस्ट्रॉय होतो, इन्फ्लमेशन होतं, फायब्रोसिस, स्कारिंग होतं, तसं तुमचा थायरॉइड ग्लँड थायरॉइड हॉर्मोन प्रोड्यूस करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे द ब्रेन ट्राईज टू रिअली किक इट अँड से की प्लीज काम कर थायरॉइड. आणि त्याच्यामुळे TSH लेवल्स खूप हाय सुद्धा असू शकतात. Um, तर आय होप दॅट आन्सर्स युअर क्वेश्चन, मिस्टर रवी. आणि मेटाबॉलिझमवर काही काही प्रश्न आहेत. ते जनरल मी एका कॅटेगरीमध्ये तुम्हाला मेन्शन करते की थायरॉइड जरी बेसिक मेटाबॉलिक रेट हा डिटर्मिन करत असेल, तरी बाकीचे वेगळे वेगळे हॉर्मोन्स सुद्धा आहेत बॉडीमध्ये. लेप्टिन आहे, ग्रेलिन आहे, जे ओव्हरऑल आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवतात. त्याच्यामुळे थायरॉइड फक्त एक पार्ट आहे या पझलचं, आणि डज नॉट एक्सप्लेन द एंटायर वेट गेन प्रोसेस और द वेट लॉस प्रोसेस. तर हे फक्त लक्षात ठेवा की मेटाबॉलिझमसाठी अशी माझ्याकडे टेस्ट अवेलेबल नसते, किंवा कोण म्हणजे असं क्लिनिशियन्सकडे नसते. ते जनरली रिसर्च स्टडीजमध्ये बेसिक मेटाबॉलिक रेट वगैरे असा डिटर्मिन केला जातो. पण वजनासाठी जर तुम्ही कॅलरी एक्सपेंडिचर वाढवलं आणि कॅलरी इनटेक जर कमी केला, तर वजन कमी व्हायला पाहिजे. काही काहींनी मला ट्रिगर्स विचारलेत हायपो आणि हायपरथायरॉइडिझमचे. शक्यतोवर फूड हे मला माहिती नाहीये की असं ऑब्विस ट्रिगर आहे. आयोडीन डेफिशियन्सी असेल तर ऑफकोर्स ट्रिगर आहे हायपोथायरॉइडिझमसाठी. पण स्ट्रेस म्हणजे मी जो ऑटो इम्युन कंपोनेंट म्हटले होते त्याच्याबद्दल आपल्याला इनफ माहिती नाहीये. जेनेटिक प्रीडिस्पोजिशन तुम्हाला असू शकतं बिकॉज ऑफ फॅमिली हिस्ट्री ऑफ थायरॉइड डिसऑर्डर, पण त्याच्यानंतर तुम्हाला हायपो किंवा हायपर थायरॉइडिझम होईलच याची खात्री नाही आहे, किंवा असं प्रिडिक्शन आपण करू नाही शकत. माझं थिंकिंग असं आहे की एक सेकंड हिट लागतो, म्हणजे वेदर इट्स अ व्हायरल इन्फेक्शन किंवा स्ट्रेस हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे काही काही वेळेला आम्ही हायपर थायरॉइडिझम डिटेक्ट करतो तेव्हा लोकांचे खूप डिफिकल्ट डिवोर्सेस झालेले असतात किंवा खूप डिफिकल्ट मूव्ह झालेले असतात, आणि त्याच्यामुळे हायपर थायरॉइड सिमटम्स लोकांना यायला लागतात. सो स्ट्रेस आय थिंक इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर ऑटो इम्युनिटीमध्ये, आणि त्याच्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट आजकालच्या जगात खूप महत्वाची आहे. एक्सटेंडेड रिलीज लिव्होथायरॉक्सिन नाही आहे सध्या. हे थायरॉइड हॉर्मोनचं जे स्वरूप आहे ते स्टोरेज हॉर्मोनचं आहे. त्याच्यामुळे समजा एखादा डोस चुकला तुमचा, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही जनरली डबल डोस घेऊ शकता इन ऑर्डर टू मेकअप. पण एक्सटेंडेड रिलीज नाही आहे. काही काही वेळेला आमचे टीनेजर्स किंवा जे यंग अडल्ट असतात जे नाईट शिफ्ट करतात किंवा त्यांना सकाळी उठायला त्रास होतो, आम्ही त्यांना रात्री सुद्धा मेडिसिन्स म्हणजे अलाव करतो घेण्याचे, कारण ते जास्ती कन्सिस्टंट टायमिंग असते, कारण ते सकाळभरात विसरतात घ्यायला आणि मग थायरॉइड लेवल्स वरती खालती होत राहतात. त्याच्यामुळे रात्री सुद्धा तुम्ही तसं थायरॉइड मेडिकेशन जनरली घेऊ शकता. कोणीतरी मला इथं पॅराथायरॉइड बद्दल माहिती मागितली आहे. पॅराथायरॉइड ग्लँड हा कम्प्लिटली सेपरेट ग्लँड आहे
ऍक्च्युली ते 4 स्मॉल ग्लँड्स आहेत, थायरॉइडच्या पाठीमागे असतात ते. आणि पॅराथायरॉइड ग्लँड्स कॅल्शियम या मेटाबॉलिझमवर काम करतात, आणि ते खूप डिफरंट डिस्कशन आहे. मी आता चॅटमध्ये अजून पाहतीये. मॅग्नेशियम सप्लिमेंटचं मला तरी माझ्या माहितीप्रमाणे नाही आहे काही इंटरॅक्शन थायरॉइड मेडिकेशन बरोबर. पण मॅग्नेशियम कोणतं तुम्ही प्रकारे घेता आहात त्याच्यावर सुद्धा फरक पडतो, कारण काही काही मॅग्नेशियम सप्लिमेंट्स डायरिया सुद्धा कॉज करतात. त्याच्यामुळे जर तुम्ही थायरॉइड मेडिकेशनवर आहात तर अब्झॉर्प्शन हा इफेक्ट होऊ शकतो. अल्टिमेटली तुम्ही हे सगळे तुमच्या डॉक्टरांबरोबर डेफिनेटली डिस्कशन करा तुमचं इंडिव्हिज्युअल केसेसचं. आणि जर थायरॉइड लेवल्स फार तुमचे वरती खालती होत असतील तर मग डेफिनेटली हे पॉसिबिलिटीज मेन्शन करा, आणि तुमचे सगळे सप्लिमेंट्स जे तुम्ही घेत आहात ते तुम्ही डॉक्टरांना तुमच्या मेन्शन करा. ब्राझील नट्स बद्दल एक क्वेश्चन आहे. ब्राझील नट्स मध्ये सेलेनियम असतात, जवळजवळ 2 ते 3 सुद्धा इनफ असते, कारण मी ऍक्च्युली याच्या अगोदर जस्ट डेटा पाहत होते की 6 ब्राझील नट्स मध्ये 900% आपली सेलेनियमची रिक्वायरमेंट असते. आता एवढं जास्ती घेण्याची सुद्धा गरज नाहीये. तर 1 ते 2 ब्राझील नट्स मे बी हेल्पफुल, आणि अगेन इट्स इन इन द मे बी हेल्पफुल कॅटेगरी फॉर थायरॉइड हेल्थ. मी अजून पाहते आहे. आणि एक असा प्रश्न आलेला आहे की थायरॉइड डिसीजेस, अदर लाईफस्टाईल डिसीजेस, डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर असं एकमेकांना कसं ते अफेक्ट करू शकतं. बेसिकली मी म्हटलं तसं थायरॉइड आपले न्यूट्रिएंट्स एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं. त्याच्यामुळे इन्सुलिन डिपेंडंट जो आपला ग्लुकोज पाथवे असतो त्याला ते डिरेक्टली अफेक्ट करतं. आणि काही काही वेळेला हायपोथायरॉइडिझम मध्ये हा पाथवे अफेक्ट होतो, आणि त्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढू शकतो. परत वजन तर वाढतंच, त्याच्यामुळे जो इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो, आणि मग ब्लड शुगर सुद्धा वाढायला लागते. त्याच्यामुळे मी म्हटलं तसं इंजिन ऑइल सारखं आहे हे, की सगळं व्यवस्थित सुरळीत ठेवायला थायरॉइडची उपयोग असतो. पण जर थायरॉइड खूप जास्ती झाला तर मग फास्ट हार्ट रेट, थोडं ब्लड प्रेशर सुद्धा वाढू शकतं. किंवा फार कमी झाला तर मग शुगर सुद्धा वाढू शकते. आणि हे सगळे हॉर्मोन्स एकमेकांशी बोलतात, आणि देयर इज अ लॉट ऑफ क्रॉस टॉक. त्याच्यामुळे ते इम्पॉर्टंट असतात की दे आर ऑल इंटरलिंक्ड. बाकीच्या लोकांना डायबिटीज वगैरेचे प्रश्न आहेत, पण ते आपण नंतर दुसऱ्या प्रेझेंटेशन मध्ये मे बी कव्हर करू. हायपोथायरॉइडिझम जनरली परमनंट असतो. आणि थायरॉइड हॉर्मोन हे एक नॉन टॉक्सिक काइंड ऑफ मेडिकेशन असतं. तुम्ही हे टायलेनॉल किंवा आयबुप्रोफेन बद्दल सुद्धा म्हणू नाही शकणार. पण हे जनरली सप्लिमेंटच्या डोसमध्ये दिलं जातं इन ऑर्डर टू सप्लिमेंट युअर ओन थायरॉइड फंक्शन. त्याच्यामुळे हे इंडिव्हिज्युअल डिसिजन होईल तुमच्या आणि तुमच्या डॉक्टरमध्ये की तुम्ही ते थायरॉइड मेडिकेशनवरनं तुम्ही ते थांबू शकता का नाही, आणि मग त्याच्यानंतर काय इफेक्ट्स होतील, हे इंडिव्हिज्युअलाइज डिस्कशन्स असतात. एकांनी पिंक सॉल्ट बद्दल विचारलंय. हिमालयन पिंक सॉल्ट जनरली आयोडीन नसतं त्याच्यामध्ये. दिसायला खूप सुंदर असतो तो सॉल्ट, पण आयोडीन नसतं, तर त्याच्यामुळे जनरली आयोडाइज्ड सॉल्ट याचा शक्यतोवर आपण वापर करायला पाहिजे. आजकाल मी म्हटलं तसं आयोडीन फोर्टिफिकेशन युएसच्या भरपूर प्रॉडक्ट्समध्ये केलेलं आहे गेले 100-1 वर्ष. सिरियल्स, ब्रेड, पास्ता, फ्लावर्स,
याच्यामध्ये भरपूर आयोडीन, म्हणजे नॉट भरपूर पण आयोडीन त्यांनी ऍड केलेलं आहे. त्याच्यामुळे आयोडीन डेफिशियन्सी ही तशी कमी असते. जरी तुम्ही हिमालयन पिंक सॉल्टच फक्त वापरत असाल कुकिंगसाठी, पण बाकीचं समजा तुम्ही एखादं चिप्सचं पाकिट वगैरे घेतलं तर त्याच्यामधनं सुद्धा तुम्हाला इनफ आयोडीन मिळू शकतं. त्याच्यामुळे आयोडीन डेफिशियन्सी तशी कमी असते. जस्ट ट्राय अँड यूज आयोडाइज सॉल्ट. आपल्याला आयोडीनची रिक्वायरमेंट खूपच कमी असते बॉडीला, 150 मायक्रोग्रॅम्स अ डे. आणि ती बाकीच्या सोर्सेस मधनं बिसाइड सॉल्ट सुद्धा अवेलेबल असते, म्हणजे दुधातनं, अंड्यातनं. त्याच्यामुळे आय होप दॅट आन्सर्स युअर क्वेश्चन, मनीषा आणि संजय. एक्झॅक्ट कॉज हायपोथायरॉइडिझमचा तसा आय सपोज, म्हणजे मोस्ट कॉमनेस्ट तर हाशिमोटोज असतं हायपोथायरॉइडिझमचा कॉज. आणि मी म्हटलं तसं यू कॅनॉट रिअली से की ऑटो इम्युन थायरॉइड डिसऑर्डर कशामुळे होते. तुम्हाला जेनेटिक प्रीडिस्पोजिशन असतं आणि जेंडरमुळे थोडा बायस असतो की विमेन अनफॉर्च्युनेटली आर मोर अफेक्टेड. पण मी म्हटलं तसं सेकंड हिट काहीतरी लागतो इन ऑर्डर टू डेव्हलप हायपोथायरॉइडिझम. तर एक्झॅक्ट कॉज आणि मी बाकीचे कॉजेस तर मेन्शनच केले होते हायपोथायरॉइडिझम मध्ये. पण जनरली प्रायमरी हायपोथायरॉइडिझम हाशिमोटोज हा सर्वात कॉमन आहे. आय थिंक माझ्याकडनं प्रश्न संपलेले आहेत, प्रसादजी. धन्यवाद. कुणाला जर वैयक्तिक प्रश्न विचारायचे असतील तर हात वरती करा आणि मग मी अनम्यूट करतो. मीनवाईल मला एक प्रश्न होता की जेव्हा हा थायरॉइड आपण झालंय, कळतं एखाद्याला, सिमटम्स आले, डॉक्टरांनी कन्फर्म केलं आणि जी गोळी वगैरे रेकमेंड करतात ती आयुष्यभर लागते का काही दिवसांनी रिव्हर्स होऊ शकतं? म्हणजे ते जसं आपण आता मग काही लोक डायबेटीस रिव्हर्स करतात, तसं इथे हम्म. तशी काय सोय आहे का नाहीये? कारण याच्यात तुम्ही एक जेनेटिक नावाचाही एक फॅक्टर घेतलं तर हो. आणि स्ट्रेस आणि हे बरेच फॅक्टरही होते, त्यामुळे ते सतत चेंज हम्म. होणारे राहतात आयुष्यात. हो ना. हम्म. तर ते सुद्धा परत इंडिव्हिज्युअल बेसिसवर डिटर्मिन केलं जातं. कारण काय होतं की काही काही वेळेला थायरॉइड हॉर्मोन थोडं आम्ही कमी करून पाहतो की बॉडीचा रिस्पॉन्स काय आहे. म्हणजे जर तुम्ही खूप वर्ष थायरॉइड मेडिकेशन घेत असाल, 10-15 वर्ष, डोस तुमचा कमीच आहे, म्हणजे 25 किंवा 50च मायक्रोग्रॅम आहे, आणि तुम्ही क्वेश्चन करता आहात की मला या औषधाची खरंच गरज आहे का, तर मी जनरली थोडा डोस कमी करून पाहते. मग 1-2 महिन्यांनी परत पेशंटला बोलवते. आणि जर TSH वाढलेला असेल खूप जास्ती, तर म्हणजे थायरॉइड ग्लँड स्वतःहून काही थायरॉइड हॉर्मोन प्रोडक्शन इनफ नाही करू शकत आहे, तर तुम्हाला थायरॉइड हॉर्मोनचा डोस लाईफ लॉंग लागेल. ही एक अशी डायनॅमिक काइंड ऑफ टेस्ट मी करते. पण मोस्ट ऑफ द टाइम्स मी म्हटलं तसं हाशिमोटोजमुळे डिस्ट्रक्शन झालेला असतो थायरॉइड ग्लँडचा, इन्फ्लमेशन, स्कारिंग. त्याच्यामुळे थायरॉइड ग्लँड ते प्रोड्यूसच करू नाही शकत इनफ ऑफ थायरॉइड हॉर्मोन, आणि मेजॉरिटी ऑफ द टाइम्स लाईफ लॉंग नीड असते या थायरॉइड मेडिकेशनची. म्हणजे हायपो असो हायपर असो, समजा एखाद्याला गोळी लागली तर बऱ्यापैकी ती आता आयुष्यभर राहू शकते कंडिशन, असं साधारण अनुमान करत नाही, सॉरी, मला ते क्लॅरिफाय करायला पाहिजे. हायपोथायरॉइडिझमचे मी बोलत होते. आहे. फक्त हायपर. हायपर थायरॉइडिझम मध्ये जर डिपेंडिंग अपॉन तुम्हाला कशामुळे हायपर थायरॉइडिझम झालेलं आहे, समजा ग्रेव्स डिसऑर्डर आहे, तर आम्ही अँटी थायरॉइड मेडिकेशन्स जनरली 1 ते 1.5 वर्ष वापरून, दरवेळेला आमचं हेच गोल असतो की सर्वात कमी डोस अँटी थायरॉइड मेडिकेशनचा वापरून तुमचे थायरॉइड लेवल्स कसे आम्ही सुरळीत ठेवू शकतो. साधारण 1-1.5 वर्षामध्ये ग्रेव्स हायपरथायरॉइडिझमची ऑटो इम्युन अटॅक थोडा कमी होतो किंवा नाहीसा होतो. आणि तेव्हा आम्हाला पेशंटच्या सिमटम्स आणि एक्झाम आणि डोसेजवरनं सुद्धा साधारण कळायला लागतं की हे अँटीबॉडी अटॅक आता निवळतोय. अँटीबॉडी लेवल्सवरनं सुद्धा कळतं, आणि मग तेव्हा आम्ही पेशंटला अँटीथायरॉइड मेडिकेशन वरनं काढायचा प्रयत्न करतो. अबाउट 50% ऑफ द टाइम्स हे थायरॉइड मग परत संतुलित राहतं. पण रिमेनिंग 50% ऑफ द टाइम काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी परत हायपरथायरॉइडिझम रिकर होऊ शकतं.
त्याच्यामुळे कंटिन्यूड एंडोक्राईन फॉलोअप चा खूप महत्व आहे या कंडिशनला. पण हायपरथायरॉइडिझम मध्ये येस, आम्ही गोळ्या काढायचा पूर्णपणे प्रयत्न करतो. परत बेटा ब्लॉकर्स वगैरे जे आम्ही फक्त इनिशियली वापरतो, ते नंतर आम्ही इमिजिएटली काढतो जेव्हा थायरॉइड कंडिशन मेथिमेझॉल किंवा पीटीयू वर कंट्रोल असेल आणि हार्ट रेट कंट्रोल असतील, सिमटम्स कंट्रोल असतील, तर ते लाईफ लॉंग मेडिकेशन्स नसतात. ते अक्यूट फेज मध्ये आम्ही वापरतो. थँक्यू सो मच. मोनाली यांचा प्रश्न आहे, तर तुम्ही अनम्यूट करू शकता आणि नंतर. थँक यू. मॅडम, मला प्रश्न असा आहे की सपोज आता मी ॲट द एज ऑफ माझं हायपोथायरॉइडिझम जे डिटेक्ट झालं होतं, आय वॉज 31 इयर्स ओल्ड आणि लहानपणी टॉन्सिल्स रिमूव्ह केलेत माझे. तर इज इट कॉज ऑफ दॅट हायपोथायरॉइडिझम? कारण की माझ्या फॅमिलीत हिस्ट्री नाही आहे तशी काही. तर ते एक जस्ट सेल्फ हा. अनालिसिस म्हणून आय नो इट्स नाही, हार्ड. आय थिंक टॉन्सिल्सचा वेगळाच विषय आहे. बरं, बरं. पण आय डोंट थिंक ते नेसेसरीली रिलेटेड आहे. येस, जनरली फॅमिली हिस्ट्री असते थायरॉइड कंडिशन्स मध्ये, अहा. पण अनफॉर्च्युनेटली यू कुड बी द फर्स्ट पर्सन इन युअर फॅमिली टू हॅव अ थायरॉइड डिसऑर्डर. त्याच्यामुळे पण टॉन्सिलचे मला नाही वाटत काही संदर्भ आहे याच्याशी. बरं, बरं. थँक्यू. वेलकम. झूम युजर त्यांचा होता हातावरती. अच्छा. Hello. Since you are not doing diabetes subject today, I have some questions and can I get your contact number? हा, तुम्ही BMM कॉन्टॅक्टला पाठवा आणि मग मी तुमचा संपर्क देतो. चालेल. Thank you. वेलकम. मगाच्या ह्याच्यात आपण जो बोलला म्हणजे मोनालीचा प्रश्न होता की त्यांच्यात कदाचित ना जुन्या काळात त्यांना असतील पण फॅमिलीत, पण त्यांना माहित नसेल त्यांना थायरॉइड असेल. आणि आपल्या इथे तसं रेकॉर्ड किपिंग तसं इतके नव्हतं. हल्ली आता सुरू झालंय ते. त्यामुळे असं आणि पहिलीच केस असण्याची शक्यता कमी आहे. कदाचित आजीला असेल, मावशीला असेल, आधी पण असू शकतं माहिती फॅमिलीत. आणि तो थँक्यू, तुम्ही हा फार महत्वाचा पॉइंट मेन्शन केला याच्यामध्ये. थायरॉइड टेस्टिंग आजकालच जास्ती प्रमाणात आपण करायला लागलेलो आहोत. इनफॅक्ट थायरॉइड ऍसे, जेणेकरून आपण TSH, T3, T4 मेजर करतो, हे सुद्धा आत्ता स्टँडर्डायझेशन, अॅक्युरेसी, रिलायबिलिटी हे गेले फक्त 20-25 वर्षात इकडे US मध्ये झालेलं आहे आणि इंडियामध्ये तर आहेतच. जशा जशा आता टेक्नॉलॉजी ह्या सुधारतायत आणि इन्शुरन्स अलाव करत आहे थायरॉइड टेस्टिंगला, तसे तसे आय थिंक थोडे थायरॉइड ॲबनॉर्मॅलिटीज जरा जास्ती जाणून येतात. पण तुम्ही म्हटलं तसं की काही काही वेळेला आपल्या पूर्वजांना किंवा आजी वगैरेंना सिमटम्स असू शकतील, पण थायरॉइड चेक केलेलं असेल याची काही खात्री नाही. त्याच्यामुळे थँक्यू फॉर ब्रिंगिंग अप दॅट पॉइंट की दॅट इज ऑल्सो अ पॉसिबिलिटी. येस, आय अग्री विथ दॅट. थँक्यू, क्लिअर केलं. हो, थँक्यू प्रसादजी. थँक्यू. ओके, आपण 1.5 तास छान मोठं सेशन झालं. खूपच महत्वपूर्ण माहिती होती. आय एम शुअर लोक रेकॉर्डिंग ऐकतील, अधिक प्रश्न येतील आणि मी ते तुम्हाला कळवीन काय आहेत ते. चालेल. परत एकदा धन्यवाद. नमस्कार मंडळी. आणि डॉक्टर राधिका, तुमच्या वेळेबद्दल धन्यवाद आणि खूपच छान मार्गदर्शन केलं. थँक्यू सो मच. थँक्यू सगळ्यांना आणि एन्जॉय द रेस्ट ऑफ युअर डे. थँक्यू. बाय बाय. बाय.